नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या यंदाच्या वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या व्याख्यान पुष्पासाठी आजचे नियोजित वक्ते प्राध्यापक सचिन कानिटकर आणि आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीलाच नेहमीप्रमाणे आपण बीजारोपण ते वृक्षारोपण हा कार्यक्रम करतो. तर आज सुरुवातीलाच सचिन कानिटकरांना मी अशी विनंती करतो की आपण बीजारोपण ते वृक्षारोपण या कार्यक्रमात सहभाग घ्यावा. आपल्या यंदाच्या वसंत व्याख्यानमालेचा प्रवास च्या सांगतेच्या दिशेनं होत आहे. प्रतिवर्षी होणाऱ्या या व्याख्यानमालेमध्ये वक्त्यांची आणि विषयाची निवड करताना काही विषय सातत्याने यावेत असा आपला प्रयत्न असतो. प्रतिवर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये विज्ञान, अर्थव्यवहार, संगीत, वैद्यकशास्त्र या विषयातील नामवंत वक्ते दरवर्षी बोलवावेच असा आमचा प्रयत्न असतो. प्रतिवर्षी धर्मकारण किंवा अध्यात्म या विषयाला धरून एखादं तरी व्याख्यान या व्याख्यानमालेत व्हावं असा आपला प्रयत्न असतो. त्या अनुरोधानं आज हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. आजचं हे 13वं व्याख्यान पुष्प कैलासवासी जगन्नाथ तथा नाथाजी देवल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी संस्थेकडे जी आर्थिक तरतूद करून ठेवलेली आहे त्यातून होत आहे. आजचे वक्ते माननीय प्राध्यापक सचिन तथा सच्चिदानंद कानिटकर यांचं मी पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने स्वागत करतो. प्राध्यापक सचिन कानिटकर हे मिरज सांगली परिसरातील श्रोत्यांना सुपरिचित आहेत. ते ME मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि DKT या संस्थेमध्ये इचलकरंजी येथे 1989 पासून प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे ते डीन आहेत. अतिशय विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असा त्यांचा लौकिक आहे. त्यांनी आजवर ऐतिहासिक व इतर ललित साहित्यात 38 वर पुस्तकं लिहिलेली आहेत. आणखी काही पुस्तकांचा त्यांचा अभ्यास चालू आहे. देव, देश आणि धर्म या विषयावर महाराष्ट्रात अनेक संस्थांमध्ये त्यांची व्याख्याने झालेली आहेत. महाराष्ट्रामध्ये गीत रामायण अतिशय लोकप्रिय आहे. त्याच धर्तीवर गीत वानरायण या नावाने त्यांचा एक संगीतमय कार्यक्रम प्रसिद्ध आहे. वाल्मिकी रामायण हे प्रमाण मानून गाणी व निवेदनातून वानरांच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमात रामकथा सांगितली जाते. त्याच अनुरोधाने आजचं जे व्याख्यान आहे त्याचं शीर्षक आहे भीमरूपीची जन्मकथा. ते आपल्याला सांगणार आहेत. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि कानिटकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विवेचनास सुरुवात करावी. सरस्वती मातेच्या या प्रांगणात सुरुवात करत असताना मी अतिशय भारावलेल्या मनस्थितीत आहे. कारण स्पष्ट आहे. गेली 101 वर्ष नावाजलेली अशी ही संस्था आणि अतिशय मोठमोठ्या वक्त्यांनी ज्यांच्या नावांसमोर आपण खूप तोकडे आहोत, छोटे आहोत, अशा वक्त्यांनी गौरवलेल्या अशा या व्याख्यानमालेत बोलणं माझ्या दृष्टीनं खरोखर माझा व्यक्तिगत सन्मान करण्यासारखा आहे.
आणि मी त्यानं खूप भारलेला गेलेलो आहे. आणि अशा वेळेला माणसानं बोलण्यापेक्षा मूक व्हावं. हे टिळकांचा अभिप्राय, सावरकरांचा अभिप्राय, सातवळेकर पंडितांचा अभिप्राय असे मी व्याख्यानमालेतले वर आत्ता पाहिले. आणि आपण कुठंच नाही त्यांच्यासमोर बोलताना याची वारंवार जाणीव झाली. आणि कधीतरी भगवंताचं नाव घेतलं की आपल्यावर त्याची कृपा होत असते. आजचा जो विषय बजरंगबलीचा आहे, त्या बजरंगबलीने माझ्यावर कृपा केली आहे म्हणताना मी इथं बोलायला उभारलोय. पण बोलणारा वक्ता महत्वाचा नाही, तर तो जो विषय बोलणार आहे तो महत्वाचा आहे. कारण मारुतीराया निश्चित तेवढा मोठा आहे की या मालिकेत बोलला जावा. मी याकरता तुळपुळे नानांचा विशेष करून आभारी, संस्थेचा पूर्ण आभारी आहे. कारण संस्थेशिवाय या घटना होत नाही. आणि आपण सगळेजण ऐकायला आलेला आहात, आपलाही आभारी आहे. फक्त सरस्वती मातेसमोर प्रार्थना करतो की आपला वेळ सार्थकी लागावा. माझ्या इथं माननीय तामनकर अध्यक्ष म्हणून बसलेत, तसे संस्थेचे अध्यक्ष आहेत. समोर अनेक जण माझे व्यक्तिगत परिचित आहेत, महाविद्यालयातले आहेत, तसेच मिरजेतले, सांगलीतले. त्यामुळं वेगळी नावं सगळ्यांची घेत नाही. त्या सर्वांसमोर आपल्याला पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि माझ्या भीमरूपीची जन्मकथा या विषयाला सुरुवात करतो. झालं असं की कवी कैलासवासी दुर्गाराम आसाराम तिवारींची काव्य मी सर्वत्र सांगतो आणि त्यातल्या काही ओळी वाचत असताना या विषयाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मी मुद्दाम आपल्या समोर काही कडवी सांगतोच ती, कारण तो माझ्या एका प्रचाराचा भाग आहे. 1922 सालच्या कविता आहेत. त्यावेळेला देशातले शिकले सवरलेले तरुण 22 साली कुठेतरी रायबहादूर होण्याकरता, कुठेतरी प्राध्यापक, पोस्टमास्तरची नोकरी सरकारी मिळावी याकरता देशभक्तांच्या चाहड्या चुगल्या इंग्रजांकडे करायचे. आणि आम्ही तुमच्याच मताचे दाखवायला धर्मावर लाथाळ्या आणून त्यांच्याकडनं वागायला बघायचे. यांना थोडीशी अक्कल यावी म्हणून दुर्गाराम साराम तिवारींनी ही संग्राम गीतं लिहिली. संग्रहाचं नाव आहे मराठ्यांची संग्राम गीत. आणि त्याच्यात आपल्या देशाचं वर्णन सांगितलं की या शिकल्या सवरलेल्या तरुणांच्यात देशाभिमान जागृत व्हावा, धर्माभिमान जागृत व्हावा ही इच्छा. जग निद्रित होते जेव्हा वेदांत घोष करणारे, जग अज्ञानावस्थेत जेव्हा शास्त्रे तेव्हा रचणारे, जग उघडे होते जेव्हा उन्नतीला ते भिडणारे, ज्ञानवंत जनमतिमंत धनविद्येने श्रीमंत होते येथेच अनंत रोमांच येती आठवता एक काळ ऐसा होता. एक वेळ गेले शब्द काय ते पुन्हा फिरवावे, प्राणांतिक येवो काळ सत्य ते करून जावावे, भीतीचे नाव कशाला स्वत्वाचे प्रगट करावे, सत्याचा उज्ज्वल दीप सत्वाचे निर्मळ रूप, आर्यांची कीर्ती अमुप ज्या काळी येई बघता एक काळ ऐसा. पाठीस घातला ज्याला होतील रक्षक तयाचे, कुणी आश्रित होऊन आला तरुवर हे छायेचे, कुणी चातक होऊन आला पयोद हे मायेचे, चंदन घासून तनूचे परक्याना सुखवायाचे, श्रेष्ठत्व भारतीयाचे जनवर्णिती येता जाता एक काळ ऐसा होता. पाहिजे शूर का तुम्हा वाचा अर्जुन चरिताला, का हवा तापसी सांगा अवलो का विश्वामित्राला, निग्रही पाहिजे का हो पहा त्या भीष्माला, एकेका अलौकिक मूर्ती करी कर्तव्याची पूर्ती, मिळवी जी शाश्वत कीर्ती झटले जे देशाकरिता एक काळ ऐसा होता. सोन्याचा कोठे धुर तर भारत खंडामध्ये, रत्नाच्या कोठेखाणी तर हिंदुस्थानामध्ये, अमृताची वृष्टी कोठे तर आर्यावर्तामध्ये, हे यश परक्यानी गावे मन अगदी मोहून जावे, तारूवर भटकत यावे पहाया ती सुंदरता एक काळ ऐसा. एवढं सुंदर मनोहारी वर्णन आपल्या देशाचं कवीनं केलेलं आहे. नाही वास्तववादी वर्णन आहे. सोन्याचा कोठे धुर म्हणल्यावर सध्या टीव्हीवरनं रेडिओवरनं दारिद्र्याचे गोडवे फार गायले जातात, तेव्हा पटणार नाही कदाचित कुणाला. पण पद्मनाभ मंदिराचे दरवाजे मध्ये उघडले आणि लोकांचे डोळे दिपून गेले आणि अशी स्थिती सर्वत्र आहे. आज तुम्ही जर वृत्त काढून बघितलं अभ्यासपूर्वक तर जगात सगळ्यात जास्त सोनं हिंदुस्थानी बायका वापरतात. त्यामुळे सोन्याचा कोठे धुर तर भारत खंडामध्ये या ओळी अगदी अजूनही खऱ्या.
आणि अशा रीतीनं हा देश चाललेला असताना तारूवर भटकत यावे पहाया ती सुंदरता म्हणत म्हणत परके इथं रुजले. त्यांचं राज्य चालू झालं. ते चालू झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध आपले लोक उठले आणि यातला एक मोठा लढा शिवाजी महाराजांनी दिला. बिनतारीचे संदेश सोडावे रायगडाने, त्यावरून इतर गडाने झुंजावे अतिजोमाने, गोळ्यांच्या पर्जन्याने भिजवावी रणमैदाने, शौर्याचा पाहुनी थाट तोंडात घालुनी बोट, फिरवावी रिपुने पाठ, व्हावी भुई थोडी पळता एक काळायचा. संभाजी महाराजांची आज दिनांकानं जयंती सुद्धा येते. या ओळी आठवत असताना तो सगळा पराक्रम आपल्याला आठवतो की जमोनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, जाताना निज खडगाने रिपुकंठ कसा छेदावा, नाचवीत भाला हाती शत्रूस कसा वेधावा. हे शिक्षण नवतरुणांचे, देशभक्त या पदवीचे, ना BA LLBचे उपयोग काय पण आता एक काढायचा. कवी आपल्यावर जबाबदारी सोडून देतो. खूप मोठी कविता आहे, सगळी सांगत बसत नाही, मुद्द्यावर येऊ पटकन आपण. झालं असं की हाही काळ निघून गेला आणि इंग्रज आले आणि आपली अवस्था अशी झाली, इंग्रजी शिकून थोडे पुस्तकी ज्ञान मिळवावे, एखादी पदवी मिळता विद्वान म्हणून मिरवावे, वाणीचे तांडव करता परशब्द मध्ये घालावे, देशाच्या पोकळ गोष्टी करताना केवळ ओष्टी, एकाला दुसरी पुष्टी देई श्रम काही न करता एक काढायचं. देव धर्म मानुनी झूट घालावा भलता वाद, संध्या स्नाने राहोत जावे नित्य हॉटेलात, भक्षावे तेथे अभक्ष ते अपेय पान करीत. 31 डिसेंबर. डबक्यातील मंडूक जैसे भक्षोनी पंकिल घोषे, डरडरती कटू आवेसे बोलाव्या तैशा बाता एक काळायस. आणि याच सांगण्यात कवी तिवारी सांगतात, परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषींना, आचार उचलून त्यांचे हिणवावे साधूजनांना, देव्हारे मांडून त्यांचे हसावे देव्हाऱ्यांना, आर्यांच्या सद्वेदांचा आचार्यांच्या ग्रंथांचा अभिमानही नुरलासाचा, पोशाखीही परवशता एक काळायचा होता. आणि त्यातलं महत्वाचं कडवं येतं, विल्यम्सचे म्हणणे की कालिदास सत्कवी कसला. साहित्याला अनुसरून आपलं वाचनालय आहे. विल्यम्सचे म्हणणे की कालिदास सत्कवी कसला, मानियर बोले त्याला करता कृत्रिम कवितेचा, आम्हाला मान्य असाव्या मत्सरग्रस्त तद वाचा, आमच्या विद्वत रत्नांना परके निंदित असताना डोलवाव्या आम्ही माना, ग्रंथही केवळ न बघता एक काळायचं. ही जी ओळ आहे ना, ही माझ्या मनात फार घुसली की डोलवाव्या आम्ही माना, ग्रंथही केवळ न बघता. आज रामायण म्हणलं, महाभारत म्हणलं, त्यावर वाटेल ते लिखाण येत असतं. माणसं स्वतःच्या अकलेचे तारे तोडत असतात, रामापासून सगळ्यांची पार अगदी निंदा नालस्ती करत असतात आणि व्हॉट्सअपवरनं त्याचे विविध संदेश येत असतात की रावण कसा महान होता, राम कसा वाईट होता, इत्यादी इत्यादी. म्हणजे रामाची भक्तिरसानं, म्हणजे ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे. वाल्मिकीने ज्यावेळेला रामायण लिहायला चालू केलं, पहिला श्लोक त्यांच्या मुखातनं बाहेर पडला त्यावेळेला ब्रह्मदेव त्यांना भेटलेले आहेत आणि ब्रह्मदेव म्हणले की तुझ्या हातनं हे विश्वातलं पहिलं काव्य निर्माण व्हायला लागलेलं आहे, तर हे वाल्मिकी तू पूर्ण कर आणि ते परम कवीना आधारम होईल. म्हणजे इतर कवीनाम आधारम होईल. म्हणजे त्यावरनं इतर कवी अनेक काव्यांची रचना करतील आणि त्या पद्धतीनं मग रामायणावर अनेकांनी भाष्य केलं. त्यात अध्यात्म रामायण व्यासानी लिहिलंय. व्यास महाभारतासाठी प्रसिद्ध आहेत, पण व्यासानी अध्यात्म रामायण लिहिलंय. याच रामायणावर आधारित पुढे उत्तर काळात अगदी मोगलाई चालू झाली तेव्हा तुलसीदासांनी रामचरित मानस लिहिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याकडं एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलेलं आहे. जगभर उझबेगी भाषेपासून अन्यत्र अन्य भाषातनं सुद्धा रामायण निर्माण झालेली आहेत. झोपाळ्यावरचं रामायण आहे, आनंद रामायण आहे, इतर 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 मोरोपंतांची 108 रामायण आहेत म्हणतात. मग ही रामकथा इतक्या प्रकारे प्रस्तुत झाली की नेमकं खरं रामायण काय हे कळेना झालं आणि ज्या वेळेला व्हॉट्सअप रामायणचं राज्य आलं त्यावेळेला भल्या भल्यांची बुद्धीच फिरली आणि नाही ते खोटं खरं म्हणून सांगितलं जायला लागलं. आणि त्याच वेळेला ते सांगणारे दरवेळेला धर्मद्रोही असले पाहिजेत असं नाही, धर्मप्रेमी सुद्धा आपल्या व्यासपीठावरनं वाटेल ते बोलायला लागले. आणि मग माझ्या मनात विचार असा आला की अरे तिवारी म्हणतात ते किती खरं आहे की विल्यम्सचे म्हणणे की कालिदास सत्कवी कसला, मानियर बोले त्याला करता कृत्रिम कवितेचा,
आम्हाला मान्य असाव्या मत्सरग्रस्त तत्वाचा, आमच्या विद्वत रत्नांना परके निंदित असताना डोलवाव्या आम्ही माना, ग्रंथही केवळ न बघता. आम्ही ऐकतो, मान डोलवतो, पण आम्ही कुठं ग्रंथ बघितलेला असतो? मग रामायणात खरंच असं आहे का हो की राम समुद्राच्या काठी अडलाय, त्यानं पिंड तयार केली, पूजेला कोण मिळेना, मग रावण आला आणि रावणानं रामाची पूजा केली, असं व्हॉट्सअप रामायणात सांगितलेलं आहे? हे खरं आहे का? हे कोणी बघितलंय का? नाही. संदेशाला दिला पाठवून दुसऱ्याला. आणि मग यातनं माझ्या मनात ती ठिणगी पडली आणि मी ठरवलं की अरे, भारतीय म्हणून जन्माला आलो, वेद रामायण महाभारत हा आमचा वारसा म्हणून सांगतो आम्ही, मरण्याच्या आधी निदान एकदा वाचूया तरी. आणि मी हे ग्रंथ वाचायला चालू केले आणि त्यातनं माझ्यावर कृपा अशी झाली की आजचा विषय हा त्यातनं जन्माला आला. ज्या वेळेला मी वाल्मिकी रामायण वाचायला लागलो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अरे, बरेच जण कथा सांगतात, पण ही महत्वाची कथा कोणच सांगत नाहीये एकमेकाला. ही बहुधा भगवंतानं आपल्याकरता इतके दिवस लपवून ठेवली ती की काय, असं मनात कुतूहलानं वाटायला लागलं. मी ती कथा लोकांना सांगायला लागलो आणि ती सांगत सांगत या महान व्याख्यानमालेत येऊन पोचलो वयाच्या 57व्या वर्षी. एवढी तपश्चर्या झाली. काय आहे कथा? रामाच्या संपूर्ण जीवनात मारुतीराया व्यापून राहिलेला आहे आपल्याला माहित आहे. आणि मारुतीराया एवढा व्यापलाय की गावात रामाचं मंदिर एखादं, खरं मारुतीरायाची अनेक अनेक, पुन्हा रामाच्या मंदिरात मारुतीराया असतोच. खरं मारुतीरायाच्या मंदिरात राम असलाच पाहिजे अशी अट नाही. मग एवढा तो अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज काय म्हणायचंय तो, असा तो मारुतीराया. त्याचा पराक्रम नेमका कसा आहे? पहिलं कुतूहल निर्माण झालं की याची रामचंद्रांची पहिली गाठ कधी पडली. आता मी इतकं सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मी जे बोलणार आहे ते वाल्मिकींनी लिहिलेलंच बोलणार आहे. माझ्या मनचं त्यात काही घालणार नाही. तर वाल्मिकींच्या ग्रंथात जसंच्या तसं काढून बघायचं. इंग्रजांनी एक मस्त काम करून ठेवलं. बुद्धिमान होते, आपल्या भाषेशी संबंध तोडला, म्हणजे संस्कृतशी. त्यामुळे संस्कृतातनं ग्रंथ जाणणारे कोणी शिल्लक राहिले नाहीत. फार क्वचित लोक आहेत की जे आता संस्कृत जाणतात आणि तो ग्रंथ जाणतात. मी हिंदी अनुवादावर समाधान केलेलं आहे. त्यामुळं त्या हिंदी अनुवादातनं वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की अरे, रामदास स्वामी ज्या वेळेला पहिल्यांदा सावधान म्हणल्यानंतर पळाले जाम बहून, ते टाकळीला येऊन राहिले. आणि टाकळीला येऊन राहिल्यावर त्यांची दिनचर्या अशी होती की ते सकाळी नंदिनी नदीत 12 वाजेपर्यंत, म्हणजे सूर्य माथ्यावर येईपर्यंत गायत्री पुरस्चरण करायचे कमरे इतक्या पाण्यात उभं राहून. आणि त्यानंतर तिथनं नाशकात जायचे. नाशिक धर्मक्षेत्र असल्यामुळं तिथं जाऊन ते विविध धर्मग्रंथांचा अभ्यास करायचे भिक्षा मागून. दुपारी पोटपूजा झाली एकदा की धर्मग्रंथ अभ्यासायचे. आणि त्या अभ्यासात त्यांनी निश्चित हे वाल्मिकी रामायण वाचलं, कारण राम हीच त्यांची देवता आहे. हनुमंताचे अवतार म्हणतात, कुणी रामाना प्रत्यक्ष त्यांचे गुरु म्हणतात. तर काळाराम मंदिरात त्यांचं हे दर्शन चालायचं दुपारी, त्यावेळेला त्यांनी निश्चित रामायण वाचलेलं असणार. आणि त्यावेळेला शेवटी कुठल्या तरी कानिटकरांना रामायण वाचणं, रामदास स्वामींनी रामायण वाचणं यात फरक असणार नाही. त्यांनी रामायण वाचल्यानंतर काय निर्माण होतंय त्याची फळं म्हणजे मारुतीची आरती, रामदास स्वामींचे श्लोक आणि भीमरूपीची जन्मकथा आहे. हे माझ्या बरोबर लक्षात येत गेलं, असा मी अर्थ वाचत गेलो. आणि मी तुम्हाला तसंच सांगणार आहे. खरं पाहिलं तर हे 8 साईडचं एक जबरदस्त संशोधन वगैरे होऊ शकतं, पण तेवढं मी ते काही जडजंबाळ तुमच्या समोर करत नाही. मला जसं जे दिसतंय वाचत असताना ती कथाच तुम्हाला सांगत जातो. तुम्हाला सुद्धा हे सगळ्या गोष्टी म्हणजे मारुतीची आरती, काही श्लोक आणि भीमरूपीची जन्मकथा दिसत जाईल. आपण त्या कहाणीबरोबरच सुरू होऊया. त्यामुळे पहिला कुतूहलाचा प्रश्न आहे की हा मारुतीराया रामरायांना भेटला कधी. पूर्वी आम्ही महाविद्यालयात होतो त्यावेळेला अमिताभ बच्चनचे चित्रपट प्रसिद्ध होते. आणि त्यावेळेला त्या चित्रपट लागला की फर्स्ट डे फर्स्ट शो बघणारे भरपूर वीर आमच्या बरोबर असायचे. आणि त्यानंतर पहिली चर्चा व्हायची ती बच्चनची त्या पिक्चर मधली एंट्री कशी आहे. मग ते दिग्दर्शकांनी पद्धतशीर प्लॅन केलेला असायचा तो एंट्रीचा. तर ती एंट्री कशी आहे. तसं मला वाटलं की या रामायणातला रामाबरोबरचा मोठा नायक म्हणजे मारुतीराय आहे. तर हा पहिल्यांदा दिसतो कुठं, कसा दिसतो.
झालं असं की रामचंद्र ज्या वेळेला वनवासाला निघाले, सीतामाई, रामचंद्र आणि लक्ष्मण हे गेले, पण त्यातनं पंचवटीतनं सीतामाईचं हरण झालं. हरण झाल्यानंतर अतिशय दुःखी अवस्थेत ते दक्षिणेकडे जायला लागले. पहिला संदेश त्यांना जटायूने दिला आणि त्यानंतर दक्षिणेकडे जायला लागल्यानंतर त्यांना कबंद नावाचा एक राक्षस भेटलेला आहे. आणि हा कबंद राक्षस मोठा विचित्र आहे. त्याच्या पोटात त्याचं मुख आहे आणि 1 योजन लांब असे त्याचे बाहू आहेत. त्या बाहूनी तो जे मिळेल ते गोळा करतोय आणि स्वतःच्या पोटात ढकलतोय. तसं तो राम लक्ष्मणांना सुद्धा पकडून असा ढकलायला लागलेला आहे. त्यावर राम लक्ष्मणांच्या कमरेला खडग आहेत बरं का. रामायणात वर्णन आहे. केवळ खडग नव्हे, ते खडग धरण्याकरता किंवा धनुष्यबाण लावण्याकरता गोदस्ताने हातात, म्हणजे ग्लोव्ज आहेत त्यांच्या हातात, हे वर्णन आहे. आणि अशा रीतीनं ते खडग काढून त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर त्या कबंदाचे दोन्ही हात तोडले. हात तोडल्यावर कबंद एकदम शांत झाला आणि त्यातनं तो मानवी वाणीत बोलला की बरं केलं, माझा राक्षसी अवतार आता आज संपला. माझा जर अंत्यसंस्कार तुम्ही केलात तर मी तुम्हाला पुढचा मार्ग सांगेन म्हटल्यानंतर या दोघांनी त्याचा अंत्यसंस्कार केला. अंत्यसंस्कार केल्यावर दनू नावाचा यक्ष त्यातनं मुक्त झाला. हे दनू नाव तुम्हाला उत्तर रामकथेत सापडेल. आणि तो मुक्त झाला आणि त्यानं सांगितलं की इथून खाली जावा पुन्हा दक्षिणे, आणि तिथं किष्किंधा नामक एक नगरी आहे. ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे. त्या ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव नावाचा एक वानरराज त्याच्या मंत्र्यांसमवेत राहतो. त्याला जवळपास सगळं विश्व माहित आहे या सुग्रीवाला. आणि त्याला जर तुम्ही भेटलात तर तो तुम्हाला पुढचा मार्ग सांगेल की तुमच्या पत्नीला रावणानं कुठं नेले. आणि हा सुग्रीव समदुःखी आहे म्हणले तुमच्यासारखा, कारण त्याची पत्नी वालीनं पळवली आहे त्याच्या थोरल्या भावानं. तो बलशाली आहे आणि पत्नी त्याच्याकडेच ठेवली आणि याला राज्यातनं बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे याचं दुःख आणि तुमचं दुःख एकसारखं आहे. आणि लक्षात ठेवा, समदुःखी माणसांच्यात मैत्री होते. अलीकडे फक्त महाआघाडी होते असा शब्द लावायचा. समदुःखी लागतो माणूस. तर समदुःखी ही दोघ जण तुम्ही एकत्र याल आणि या पद्धतीनं तुम्ही माझा ऐका असं सांगितल्यानंतर राम लक्ष्मण तिकडे निघालेले. सुग्रीव ठरल्याप्रमाणे त्या ऋष्यमुख पर्वतावरच राहतोय आणि तो फिरत फिरत एकटाच असा आलेला आहे, म्हणजे चरत चरत आलाय एके ठिकाणी. त्यालाच पहिल्यांदा हे दोघं दिसलेत. त्या ऋष्यमुखाची चढण चढत असताना दिसलेत राम आणि लक्ष्मण. त्यांचं अप्रतिम वर्णन वाल्मिकीने केलेलं आहे की असे जबरदस्त त्यांच्या छातीची रुंदी आहे, कमर सिंहासारखी लहान आहे, असे मदमस्त अशा बैलासारखे ते दिसत आहेत. खणखणीत खांदे त्यांचे, त्या खांद्याना एका खांद्याला धनुष्य आहे, एका खांद्याला भात आहे, कमरेला ते खडग आहे. आणि ती दोघ जण चालताना चालायला लागलेत वर बघत 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 अशी त्या डोंगरावर. आणि हे बलशाली तरुण कोण येत आहेत, हे बहुधा वालीनं पाठवलेले मारेकरी असावेत असा संशय सुग्रीवाच्या मनात येतोय. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात नाही. आणि तो पटकन हनुमंताला बोलवतो की अरे इकडे, हे दोघं बघ, हे खालनं यायला लागले, ते वालीनं बहुधा माझ्यावर मारेकरी पाठवलेत, बघ बघ बघ. हनुमान तिथं पहिल्यांदा आपल्याला दिसतो. आणि त्यानंतर हनुमानाला सांगितल्यानंतर हनुमान बघायला लागतो, म्हणतो तू असं कर, वेश पालट आणि जा, आणि त्यांचं जे गुपित आहे ते जाणून घे, ते कशा करता इथे यायला लागलेत बघ, तोवर मी वरच्या शिखरावर जाऊन बसतोय. आणि असं कर, बोलत असताना तुझं तोंड माझ्याकडे असू दे, म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरच्या भावावरनं मी ठरवीन इथं थांबायचं का पळून जायचं. एवढा सुग्रीव सावध आहे. हनुमंतानं तपस्व्याचा वेश घेतला आणि तपस्व्याचा वेश घेऊन हनुमंत खाली उतरलाय आणि या दोघांसमोर येऊन हात जोडून उभारला. नमस्कार, आपण कोण? आणि जे लपवायला सांगितलं तर तेच सांगून त्यानं चालू केलं की मी तपस्व्याच्या पोशाखात जरी आलेलो असलो तरी मी वानर आहे आणि मी वानरराज सुग्रीवांचा दूत आहे आणि मी अशासाठी आलोय की आपण दोघ जण इकडं का आलाय हे मला जाणून घ्यायचंय. आपल्या दिसण्यावरनं आपण ते आहात असं वाटत नाही. आपण तपस्व्याचा वेश धारण केलेला आहे तरी आपल्या खांद्याला आणि हाताला जे घट्टे पडलेत त्यावरनं आपण योद्धे आहात असं पटतं. आपल्याजवळ शस्त्रही आहे. आपल्या चेहऱ्यावरचं तेज हे राजतेज आहे. आपण सामान्य घरातले वाटत नाही. मग तपस्वी होऊन इकडं काही व्रत घेऊन आलाय का तुम्ही?
आणि अशी चौकशी करत इतक्या बारकाईनं पुरावे देत हनुमान बोलायला लागतो की त्या हनुमानाचं बोलणं ऐकल्यानंतर रामचंद्र लक्ष्मणाशी जे बोलतात ना ते मुळात न जाऊन वाचा, म्हणजे तुम्हाला मारुती काय कळेल. राम बोलतो, लक्ष्मणा याचं बोलणं ऐकलंस का रे? बोलताना याच्या चेहऱ्याचे हावभाव बघ, एक हावभाव चुकीचा नाहीये, भुवई सुद्धा त्याची विचित्र हललेली नाही. हा वेदाचा जाणकार दिसतो, हा व्याकरणात एकदाही चुकला नाही. बोलण्याची कला याला अप्रतिम अवगत आहे, ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल असं म्हणतो की बोलण्याची कला याला अतिशय अवगत आहे. आणि असा दूत ज्या राजापाशी असेल तो राजा म्हणजे भाग्यवान समजायला हरकत नाही. म्हणले हातात शस्त्र घेऊन आलेल्या शत्रूला सुद्धा हा बोलण्यानं मित्र करून टाकेल, असं भरपूर वर्णन रामचंद्र करतात. आणि लक्ष्मणा याच्यावर विश्वास ठेव आणि आपण का आलोय सांगून टाक म्हणे. लक्ष्मण सांगतो की आम्ही सुग्रीवाकडे मैत्रीच्या आशेनं आलेलो आहोत. हनुमान मनातल्या मनात म्हणतो आमच्या महाराजांचं भाग्य उजळलं वाटतात. आणि मग स्वतःचं खरं रूप धारण करतो, म्हणतो चला बसा तुम्ही माझ्या खांद्यावर, मला या पर्वताची सवय आहे, मी तुम्हाला वर घेऊन जातो. आणि मग अग्निसाक्ष मैत्री वगैरे होती, गीत रामायणात सांगितलेली. मग एकमेकाचं दुःख सांगितलं जातं आणि तिथं करार ठरतो मुख्यतः की रामाने वालीला मारून सुग्रीवाला राज्य द्यायचं आणि त्या बदल्यात सुग्रीवानं वानर सेना रामांच्या पाठी उभी करायची आणि सीतेचा शोध घेऊन सीता परत मिळवून द्यायची. ठरतो बेत. त्या पद्धतीनं रामचंद्र हे वालीला मारतात. आता इथनं प्रत्येक गोष्टीवर चर्चा करायची म्हणलं तर भरपूर वेळ लागेल आपल्याला. म्हणजे आपल्याला वाटतं की वालीला रामानं लपून मारलं वगैरे यावर टीका होत असते बघा, बऱ्याच लोकांनी लिहिलेलं असतं, आर्य अनार्य वगैरे भरपूर त्यात मिसळलेलं असतं. तर तुम्हाला दोन गोष्टी इथं स्पष्ट सांगून टाकतो. वानर एकमेकाला आर्यच म्हणतात आणि राक्षसही एकमेकाला आर्यच म्हणतात. हे तुम्हाला रामायण वाचल्यानंतर लक्षात येईल. म्हणजे ज्या वेळेला विभीषण रामाच्या बाजूने लढत असतो, इंद्रजित आणि तो समोर येतात, त्यावेळेला इंद्रजित स्वतःच्या काकाला म्हणतो, काका तू अनार्यासारखा वागलास की भावाची बाजू सोडून शत्रूला जाऊन मिळालास. म्हणजे आपण आर्य आहोत असं स्वतः इंद्रजित सांगतोय. त्यामुळे आर्य द्रविड झगडा इंग्रजांनी लावलेला रामायणात नाहीच आहे. आणि तसं हे वानर सुद्धा एकमेकाला जर चुकीचं कोण वागलं तर तुझं वर्तन अनार्यासारखं आहे असं म्हणतात. म्हणजे आर्य हे नियमाबद्ध वागणारे, नियमबद्ध वागणारे, आणि अनार्य म्हणजे नियमबद्ध न वागणारे. हा स्पष्ट फरक आपल्याला दिसतो. आर्य द्रविड भानगड वगैरे याच्यात काहीही नाही. दुसरं, वालीला दुरून बाण मारल्यानंतर लोक प्रश्न निर्माण करतात की रामानं लपून का मारलं, वालीला आव्हान का दिलं नाही, इत्यादी इत्यादी अनेक प्रश्न. या सगळ्यांना वाटतं की आपण बुद्धिमान आहोत आणि आपल्यालाच हे प्रश्न सुचलेत. तसं अजिबात नाही आहे. वाल्मिकी रामायण काढून बघितलं तर हे सगळे प्रश्न मरणासन्न वाली रामाला विचारतो की रामा तू क्षत्रिय कुलाचा, इक्ष्वाकु कुलाचा वारस आहेस, अयोध्येचा सम्राट आहेस, राजपुत्र आहेस, आणि तुला युद्धाचे नियम माहित नाहीत का रे? मी सामान्य वानर आहे, मला माहित आहे. असं मारायचं नसतं. तुझं माझं वैर काय होतं? मला मदत मागायचीस, लपून का मारलंस? राम त्याचं उत्तर देतात, पहिल्यांदा तुला सांगतो म्हणतात, मी महाराज भरतांचा दूत म्हणून इकडं आलोय. स्वतःच्या देशाविषयी कसा विचार करायचा असतो ते रामाकडनं शिका. खरं म्हणजे भरताला राज्य कसं मिळालंय, रामाला वनवास कसा मिळालाय सगळ्यांना कहाणी माहित आहे. तरी राम सांगताना सांगतायत, मी महाराज भरतांचा दूत म्हणून इथं आलेलो आहे आणि माझ्या संपूर्ण राज्यात अनाचार चाललाय असं भरताना कळलं तर ते संतापतील. कारण तू धाकट्या भावाची बायको ही मुली समान असते, तिला पत्नीसारखा उपभोगतोयस धाकटा भाऊ जिवंत असताना. असला अनाचारी पुरुष मी पाहिलाय आणि त्याला जिवंत सोडलंय, हे जर भरताना कळलं तर ते मला सोडणार नाहीत म्हणून मी तुला मारलंय म्हणे. असं स्पष्ट उत्तर आहे रामाचं. आणि आता तुला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की लपून का मारलंस म्हणून सांगतो. हे बघ, तू स्वतःच बोललास की मी वानर आहे म्हणून आणि तू क्षत्रिय राजकुमार आहेस म्हणून, यात त्याचं उत्तर नाही का? क्षत्रिय राजकुमाराला धर्मानुसार मृगयेचा अधिकार आहे आणि मृगया ही प्राण्यांना फसवून, फांदीवर बसून, मचाणावर बसून, दूर लपून अशीच केली जाते. मृगयेत प्राण्यांना आव्हान दिलं जात नाही. त्यामुळे मी धर्मानुसार कुठलीही चूक केलेली नाही.
वाली तिथं रामाना शरण येतो आणि सांगतो माझ्या मुलाला अंगदाला सांभाळा, आणि तो प्राण सोडतो. या इथं तारा वगैरे सगळ्यांना महान दुःख होत, वालीची बायको. आणि हनुमंताचा इथं आणखी एक आपल्याला भूमिका दिसते की या तारेचा शोक आवरायला पुन्हा समोर कोण येतो, तो हनुमंतच. गदी माडगुळकर म्हणतात मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा. कुणाचं सांत्वन करणं फार अवघड आहे बघा, पण हनुमान येतो आणि तारेला काय बोलत असेल. तारे एवढी विदुषी आहेस तू. आपल्याला माहित आहे विद्वान स्त्रीला विदुषी म्हणतात. अलीकडच्या मुलांना कदाचित अर्थ कळणार नाही म्हणून सांगितलं की एवढी विदुषी आहेस तू आणि दुसऱ्याच्या मरणाचा शोक करते, स्वतः मरते असून. हे आश्चर्य आहे तारे, आवर. धर्मराजाचा हा यक्ष प्रश्नातला मोठा भाग आहे बरं का महाभारतातला, की तो यक्ष प्रश्न विचारत असतो आणि तो धर्मराजाला विचारतो की धर्मराजा जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं. त्यावेळी धर्मराज उत्तर देतात की स्वतः मरते असून, स्वतः मरणारा असून माणूस दुसऱ्याच्या मरणाचा शोक करतो, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आणि त्यावेळेला हा तो विषय त्याच्या आधी कुणी सांगितलाय तर मारुतीनं सांगितलाय तारेला. आणि ही कथा वाचत असताना रामदास स्वामींसारखा प्रतिभावंत लिहितो मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. तुम्ही मी वाचणं आणि रामदास स्वामींनी वाचणं यात किती फरक आहे बघा. वेणाबाईंच्या अंगणात बोलतोय, त्यामुळे या आठवणी किती महत्वाच्या आहेत लक्षात घ्या स्थळाच्या दृष्टीनं सुद्धा. की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. हा श्लोक निश्चितच रामदास स्वामींना मारुतीरायन केलेले सांत्वन वाचून सुचलेला आहे, यात दुमत नाही, कारण शब्द जसेच्या तसे आहेत. आणि यानंतर सगळी समजूत पटल्यानंतर सुग्रीवाचं राज्य चालू होतं आणि सुग्रीव चहू दिशांना वानर पाठवतो. त्यावेळेला तो संपूर्ण जगातले पत्ते सांगतोय. पूर्व दिशेच्या टोळीला सांगतो हा इकडे जाताना तुला अमुक डोंगर लागेल, अमुक सरोवर लागेल, अमुक समुद्र लागेल, तमुक समुद्र लागेल, मग अमुक लागेल, मग अनंताचं घर लागेल, मग गरुडाचं घर लागेल. असं करता करता पूर्वेला तो सांगतो चमकणारा 3 फांद्याचा ताड दिसला की पूर्व दिशा संपली समज. आता तो चमकणारा 3 फांद्याचा ताड आत्ता सुद्धा बरीच पुस्तकं आहेत, वर सुद्धा असतील, देव नव्हे छे परग्रहावरील मानव वगैरे अशा अर्थाची पुस्तकं आहेत बघा. त्याच्यात त्या ताडाचा फोटो दिलाय 3 फांद्याचा. ते निशाण वगैरे असा उल्लेख केलाय रामायणात त्याचा की 3 पताकांचं निशाण आहे ते म्हणून. आणि तो अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आहे, पेरू. म्हणजे भारतातनं पूर्वी अमेरिकेला जपान मार्गे जायचे पूर्वेकडनं, आणि तिथं गेल्यावर तुम्हाला तो 3 ताडा दिसतो. आणि तो बघितल्यानंतर तिथं पूर्व दिशा संपते असं सुग्रीव सांगतो, म्हणजे अमेरिका आल्यावर. अशा तो सर्व दिशा सांगतो. राम चकितून विचारतात की अरे मी फार तर अयोध्येने इथं तुमच्या किष्किंधेपर्यंत आलो, तुला जग कसं माहीत. त्यावेळेस सुग्रीव सांगतो मृत्यू मागं लागला की नाही की मग समजते काय होते ते. वाली मागं लागल्यावर मी जगभर पळालोय म्हणला, आणि नंतर काखेत कळसान गावाला वळसा अशी माझी अवस्था झाली. आणि मला कळलं की मतंग ऋषींच्या इथं आश्रम होता आणि इथं वालीनं दुंदुबी दैत्याला मारून त्याचं प्रेत टाकल्यावर मतंग ऋषींनी वालीला शाप दिलाय की माझा आश्रम अपवित्र केलास, यापुढे तू या भागात आलास तर मरून पडशील, म्हणून वाली इथे येत नाही, मी सुखानं राहतोय तेव्हापासून, नाहीतर मी जगभर पळालोय म्हणला. तर जगभर वानर पाठवले जातात आणि त्यातले दक्षिणेत पाठवलेले जे वानर आहेत ते महत्वाचे असतात. कारण या सगळ्यांनी सीतेला रावणानं पळवत नेत असताना बघितलंय आकाशातनं, सीतेनं दागिने टाकलेत बघा, उल्लेख तुम्हाला माहित असेल. हा राम हा लक्ष्मण म्हणून ती ओरडत जात असते आणि ते दक्षिणेकडे गेलेत, त्यामुळे यांना खात्री असते की दक्षिणेकडेच महत्वाचं असणार. आणि त्यामुळं अंगद, जांबुवंत, नल, नील, गय, गवाक्ष हे सगळे ओळखीचे वानर जे आहेत ते सगळे दक्षिणेकडे जातात, त्यात हनुमान असतो. आणि रामाचं एक आंतरिक नातं काय आहे कोणास ठाऊक. काही जणांचं आपलं असं असतं बघा की आपल्याला भेटल्या क्षणी काही माणसं आवडतात आणि काही माणसं आवडत नाहीत, त्याला काही कारण नसतं, त्याला काही कारण नसतं. तसं ही सगळी टोळी दक्षिणेला निघाली म्हणल्या राम हनुमानालाच बोलवतात आणि अंगठी काढून देतात स्वतःच्या नावाची आणि म्हणले तुला जर सीता भेटली मला वाटते तुलाच भेटणार, तर ही अंगठी तेवढी दे, म्हणजे तिला खूण पटेल की तू माझ्याकडनं आलायस. हे याच्यावर सुद्धा एक नंतरच्या काळातला छान श्लोक आहे बघा की रामचंद्र हनुमंताला विचारतात की तुझं माझं नातं काय रे.
सगळं संपल्यावर विचारतात. मग तुमच्यासारखा माझ्यासारखा असता तर म्हणला असता, हो काम झाल्यावर सगळे असंच विचारतात. तसं नाही. हनुमंत सांगतो, देहबुद्ध्या तू दासोहम म्हणतो. देहबुद्धीनं मी तुझा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीवबुद्धीनं मी तुझा अंश आहे. आणि आत्मबुद्धीनं तू म्हणजेच मी आहे, दुसरा काही फरक नाही म्हणून. असं अप्रतिम उत्तर हनुमंतांनी दिलेलं आहे. तर या दोघांचा एकात्म भाव जो आहे ना, तो इथं दिसतो आपल्याला, की ती अंगठी बरोबर त्याच्याजवळ दिली जाते. आणि अंगठी त्याच्याजवळ दिल्यानंतर ही सगळी दक्षिणेत जातात. सुग्रीवानं प्रत्येकाला जाताना मुदत घालून दिली आहे. वर्षाच्या आत परत आलात तर बघा, तर ठीक आहे, आल्यावर ठार मारणार म्हणल्यावर ही जातात दक्षिणेकडं. पण एकदा तहानेनं व्याकुळ होऊन एका गुहेत शिरतात पाणी मिळेल म्हणून. कारण तिथं पाण पक्षी येताना दिसतात त्यांना, बगळे बिगळे त्या गुहेतनं. विवर खूप खोल असतं. आत गेल्यावर एक प्रचंड मोठी नगरीच असते ती, आणि श्रीमंत नगरी असते ती, मयदानवान निर्माण केलेली असते हेमा नावाच्या अप्सरेसाठी. आणि त्याच्यातनं बाहेर येईपर्यंत यांची मुदत टळून गेलेली असते. आणि जेव्हा तिथं स्वयंप्रभा नावाची एक सेविका असते, त्या हेमा, ती तपस्विनी असते, या हेमाची सेविका असते. आणि ती सांगते की तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर डोळे मिटा, मी तुम्हाला लगेच बाहेर सोडते म्हणून. डोळे मिटतात तर समोर दक्षिण समुद्र असतो अख्खा, आणि मागं पर्वत. भूमी संपलेली असते, मुदत टळलेली असते. आता काय करायचं हा प्रश्न असतो. समुद्रापलीकडे काही दिसत नसतं. त्यावेळेला अंगद म्हणतो की आता परत गेलं तर आपल्याला सुग्रीव मारणार, त्यात मी वालीचा मुलगा आहे, मला तर पहिल्यांदा मारणार. त्यामुळं असा शिक्षेनं होणाऱ्या मृत्यूपेक्षा आपण सगळेजण उपोषण करून प्राण देऊया, म्हणजे ते जरा पुण्यप्रद मृत्यू तर मिळेल. कारण मुदत तर टळून गेली, 2 महिने झाले आता. त्यामुळे सगळेजण उपोषणाला बसायचं ठरवतात. आणि तिथं बसताना काही वानर वैतागून या रामाची कथा सांगायला लागतात एकमेकाला, की कुठून तो राम आला, त्याची सीता गेली, तो जटायू लढला म्हणे त्याच्यासाठी. या जटायूचं नाव वर बसलेलं एक गिधाड आहे, त्याचं नाव आहे संपाती. आणि ते गिधाड यांच्यावर लक्ष ठेवून असतं की हे उपोषण करून मरणार आणि ते मेले की आपल्याला मेजवानी मिळणार. पण जटायूचं नाव ऐकल्यानंतर त्याची एकदम प्रतिक्रिया बदलते. तर म्हणतो, जटायूचं नाव कोण काढलं, मला लवकर सांगा. सगळे बघतात तर ते भयंकर गिधाड डोंगरा एवढं वर आहे डोंगरावर. तू कोण म्हण? अरे ते काळजी करू नका म्हणले, आम्ही गरुडाच्या वंशातले आहोत, सूर्याचा सारथी अरुणाचे आम्ही पुत्र आहोत. सूर्याचा सारथी अरुण. हो, आपण लहानपणी उठ मुला बघा अरुणोदय झाला म्हणतो ना, आपल्या बाई आपल्याला सांगतात की अरुण म्हणजे सूर्य नव्हे. रामायण वाचा. कश्यप प्रजापती त्यांची पत्नी विनतेपासून पक्षी निर्माण झाले. तिनं सुरुवातीला 2 अंडी दिली, त्यातलं अंड परिपक्व विना, तिला पुत्रमुख बघायची गडबड झाली म्हणून तिनं वेळपूर्वी एक अंड फोडलं. त्या अंड्यातनं अर्धवट पुत्र बाहेर आला, ज्याला आधुनिक वैद्यक भाषेत प्रीमॅच्युअर बेबी म्हणतात. महायोद्धा होऊ शकत नाही म्हटल्यावर याला काम काय द्यायचं, तर सूर्याचा सारथी म्हणून बसवा, तो म्हणजे अरुण. मग दुसऱ्या अंड्यासाठी तिनं पूर्ण वेळ वाट बघितली आणि त्यातनं सर्वात बलशाली गरुड निर्माण झाला. त्या अरुणाला पुढे 2 मुलं झाली. आता तुम्ही जीवसृष्टी निर्माण होण्याचा जर सिद्धांत वाचत गेलात तर एका प्राण्यात विकृती होत दुसरे निर्माण होत असतात, हे तुमच्या लक्षात येईल. त्या पद्धतीनं गरुडाची विकृती म्हणजे गिधाड आहे, ते हे प्रीमॅच्युअर बेबी आहे. आणि याची मुलं म्हणजे संपातीन जटायू. आणि त्यातले म्हणला, जटायूची माझी स्पर्धा लागली, सूर्याला कोण शिवतोय. जटायू धाकटा होता, जिद्दीनं जास्त वर गेला. सूर्यामुळे पंख जळायला लागले. धाकट्याला वाचवायला मी त्याच्यावर गेलो, सावली धरली, धाकटा खालनं निघून गेला. माझ्या मते तो जनस्थानाकडे कुठंतरी गेलेला होता आणि माझे पंख जळले. तेव्हापासून मी इथं पडून आहे, मला त्याची वार्ता नव्हती. आज तुमच्यामुळं कळलं जटायू गेला. तर आता या कार्यात मी सुद्धा तुम्हाला मदत करतो. आमची नजर तीक्ष्ण असते. हा 100 योजना समुद्र आहे आणि याच्या पलीकडे लंका आहे आणि तिथं रावणानं सीतेला ठेवले. बघा तुमच्यापैकी कुणाला 100 योजना जाता येते का? मग अंगद म्हणतो, चला वीरानो, आपल्याला कळलं अखेर, सांगा शक्ती कोणाची किती आहे. एक सांगतो मी 4 योजना जाईन, दुसरा सांगतो 5 योजना जाईन, तिसरा 10 योजना, 50 योजना. करत 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 अशी वेळ येते की जांबुवंत म्हणतो, मी तरुण होतो ना त्यावेळेला, म्हणजे तुम्हाला सांगतो बघा,
बलीच्या वेळेला वामनानं जो अवतार घेतला होता आणि 3 पावलात अवघी अवनी व्यापायचा प्रयत्न केला होता त्रिलोक, त्यावेळेला त्यानं जी पावलं मोठीच्या मोठी केली ती, त्या मोठ्या पावलांच्या वेळेला मी त्याच्या 21 प्रदक्षिणा काढल्यात. आता मी म्हातारा झालो, मला आता जाणं शक्य नाहीये, तरी पण 90 योजनं जाईन कसा बसा. अंगद म्हणतो मी 100 जाईन, पण परत येईन का नाही सांगता येत नाही, तेवढं त्राण माझ्यात राहणार नाही. मग जांबवंत म्हणतो अंगदा आम्ही तुला सोडणारच नाही. अरे राजाला राखायचं असतं, बाकीच्याने राजाला सेवेला लावायचं नसतं, तू आमचा राजा आहेस. मग असू दे की कशाला आता सगळ्यांना 20 शक्ती सांगायला लावली, उपोषण करत होतो ते बरं होतं, अण्णा हजारे की जय बसा. मग त्यावेळेला तो सांगतो एवढा उदास होऊ नकोस, एक जण आहे आणि तो जाऊ शकतो. कोण? हनुमान. त्याचा काय उपयोग आहे, तो शक्ती सांगायला सुद्धा पुढे आला नाही. तुमच्या डोक्यात आलं काय हो की एवढा वाली सुग्रीवाच्या मागं लागलेला असतो, सुग्रीवाचं एवढं हनुमानावर प्रेम असतं, मग हनुमान सुग्रीवाच्या वतीनं का लढत नाही? त्याचं कारण इथं मिळतं. हे सगळे वानर म्हणतात तो कुठं बलशाली आहे, तो बल सांगायला सुद्धा पुढे आला नाही, त्याचा काय उपयोग आहे? जांबवंत म्हणतो तुम्हाला माहित नाही त्याची कहाणी, मला माहित आहे, मी बघा आता त्याला प्रेरित करतो की नाही. आणि इथं जांबवंत हनुमानाच्या जन्माची कहाणी सांगतो. हे रामायणात आधुनिक चित्रपटातल्या फ्लॅशबॅक नावाच्या तंत्रानं हनुमानाच्या जन्माची कहाणी येते, ती इथं येते आणि संपूर्ण जन्माची कहाणी सांगतो की हा जन्मल्या अंजनीच्या पोटी हा वायूच्या शक्तीने जन्मला. एक लक्षात घ्या, इथं सर्व वानरांना 2-2 पिता आहेत. तुम्ही म्हणाला असं कसं? हनुमानाचे वडील केसरी आणि हनुमानाचे वडील वायू. तर एक देवतेला ब्रह्मदेवानं स्वतःचे पुत्र जन्माला घालायला सांगितलेलं आहे. ही जन्मकथा तुम्हाला आता मी सांगितलेली नाही, ही वानरांची जन्मकथा आहे, यात मोठं मॅनेजमेंट आहे, पण भरपूर वेळ आपला त्याच्यावर जाईल हे सांगण्यात, म्हणून मी ते टाळलंय. फक्त इथं एवढंच सांगतो की एक औरस पिता आणि एक क्षेत्रज पिता असे 2 पिता प्रत्येक वानराला आहेत. त्यातला म्हणजे हनुमंताचा औरस पिता वायू आहे, क्षेत्रज पिता केसरी आहे. म्हणजे केसरीन अंजनीच्या संगमातनं तो जन्माला आलेला आहे, त्याला शक्ती मात्र वायूच्या मिळाल्यात. तसा सुग्रीव सूर्यपुत्र आहे, तसा हा वाली इंद्रपुत्र आहे, तसा नील हा अग्निपुत्र आहे, तसा नल विश्वकर्मा पुत्र आहे, तसा तार नावाचा बुद्धिमान वानर हा बृहस्पतीचा पुत्र आहे, अश्विनी कुमारांचे मैंदन दोलिद नावाचे 2 पुत्र आहेत. अशा सगळ्या वानरांचा एक देव हा पिता आहे, ऋषी आणि पिता. आलं का लक्षात? कारण त्यांच्या शक्ती त्याच्यात आल्यात, कारण ते रामकार्यासाठी उपयोगी पडणार आहेत. आणि मग अशा रीतीनं हा वायुपुत्र आहे, म्हणले वायूच्या सगळ्या शक्ती हा जन्मला तेव्हा याच्या अंगात होत्या. हा जन्मल्या सूर्याला गिळायला गेला, मग त्यावेळेला राहू त्याच्या आडवा आला. मग हा राहूला आडवा आल्यावर राहूला ऐकला नाही, यानं राहूला दिली थोवाडीत ठेवणे. राहू गेला इंद्राकडे रडत, गिळाया असी जाता तया भास्करासी, तिथे राहू तो येऊनी त्याज पाशी, तया चंड किरणा मारिता तो पळाला, नमस्कार माझा तया मारुतीला. पुन्हा एक श्लोक जन्माला आला बघा. आणि मग तिथं ऐरावतावरनं इंद्र आला आणि हे बालक सूर्याला गिळणार असं लक्षात आल्या त्यानं वज्र फेकून मारलं. ते वज्र बसलं हनवटीवर बालकाच्या, बालक भिरभिरत खाली यायला लागलं. पडून तुटणार की काय, फुटणार की काय असं वाटल्यानं वायू जोरात आला आणि त्यानं त्या बालकाला उचललं आणि एका गुहेत घेऊन गेला. आणि वायू व्हायचाच बंद झाला. वायू व्हायचा बंद झाल्यानंतर जगाचे प्राण घुसमटले, श्वास घेता येईना. आमचे दादा महाराज केळकर सांगलीचे म्हणतात वारा म्हणजेच देव, तो गेला एकदा देहातनं की पुन्हा येत नाही, तो आत बाहेर करतोय तोवर आपण जिवंत आहे. आणि मग सगळे देव त्या गुहेपाशी आले, म्हणले वायू अरे व्हायला चालू कर, सृष्टी बंद पडायला लागली, माझ्या मुलाला का मारलं? अरे तुझा मुलगा सूर्य गिळत होता, हा जगाचा ऱ्हास होणार होता. होय, पण लहान मुलाला वज्र मारायचं असतं का? हे बाबा चुकलो, तुझ्या मुलाला आम्ही आमच्या सगळ्या शक्ती देतो. इंद्र म्हणला या पुढं त्याच्यावर वज्राचा परिणाम होणार नाही, कारण त्याचं सगळं अंग वज्रासारखं होईल. मग सगळं अंग वज्रासारखं झालं म्हणून वज्रांग, व लाभ म्हणतात म्हणून बजरंग. वायूचा पुत्र म्हणून मरुत म्हणजे वायू, मारुती मरुताचा पुत्र मारुती. अशा रीतीनं मारुतीची ही बारशी झाली, ती कानात कुर्र करून झाली नाहीत. आणि हनवटीला जखम झाली म्हणून हनुमान.
ते वज्र हनुवटीवर बसले. अशी बारशी पण इथं झाली. आणि मग ब्रह्मदेव म्हणले याच्यावर माझ्या अस्त्राचा परिणाम होणार नाही, किंबहुना कुठल्या शस्त्रास्त्रांना हा मरणार नाही म्हणले, हा इच्छामरणी असेल. झालं, सगळ्या देवांच्या शक्ती मिळाल्या, खरं वय लहानच की. अवखळपणा प्रचंड ऋषीमुनींना छळायला चालू झालं. आणि ऋषीमुनींना कुठलं सापडते, वाऱ्याच पोरते. शेवटी ऋषी संतापले, त्यांनी शाप दिला की भलता अवखळाईस तू तुझ्या शक्ती विसरून जाशील आणि योग्य वेळ आल्यावर तुला तुझ्या जन्माची कथा सांगून तुझ्या शक्ती जागृत केल्या जातील, तेव्हा तू पुन्हा बलशाली होशील. जांबुवंत सांगतो मंडळी, ती योग्य वेळ आत्ताची आहे आणि ही कथा मी सांगायला लागलोय तुम्हाला. आणि मग हनुमानाला म्हणतो, चल हनुमाना, आता तुझी वेळ आहे, हे कार्य सिद्ध कर. आणि सिंहानं अशी आयाळ फुलवावी तसं हनुमानानं स्वतःचा देह फुलवायला चालू केलं. आणि इथनं पुढचं वाल्मिकींचंच वर्णन आहे, फक्त मी आधुनिक भाषेत सांगणार आहे तुम्हाला, कारण तुमच्या डोळ्यासमोर मला दुसरं चित्र उभं करायचंय. आळोखे पिळोखे देत स्वतःचं शरीर त्यानं वाढवायला चालू केलं असं म्हणतात. आता तुम्ही बॉडी बिल्डर लोक जर बघितले तर आळोखे पिळोखे देतच स्वतःचं शरीर वाढवतात. मग त्याला ती जागा अपुरी पडायला लागली म्हणून तो वरच्या पर्वताच्या टोकावर गेला. तिथनं तो जाता जाता असं जोरात उड्या मारायला लागला, ज्याला वॉर्मअप असं म्हणतात अलीकडच्या भाषेत. आणि त्यानं दांडकन पाय आदळला की तो पर्वत सारखा खर्र करून थरथरायला लागला. एवढी त्याची ताकद वाढायला लागली की जाता जाता हवेत असे बॉक्सिंग, हवेत पंच, त्यात ती झाडाला बेडाला बसला, झाड मुळासकट उपटून पडायला लागलं. याचा आकार एवढा वाढायला लागला की पर्वत कडकड 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 करायला लागला. बिळं पर्वतावरची मुजली जायला लागली, त्यामुळे त्यातले नागसाप बाहेर यायला लागले. पुन्हा घाबरून आत जायला बघायला लागले, जाता येईना, मग दगडाला चावतायत, त्या विषाने दगड विदारले जायला लागले. त्या संपूर्ण पर्वतात राहिलेलं पाणी याच्या दबावानं फुटून बाहेर यायला लागलं. जणू गंडस्थळातनं मध वाहणाऱ्या हत्तीप्रमाणे तो पर्वत दिसायला लागला. त्याच्यावरची फुलाच्या झाडांची फुलं सगळी पडली, फुलांचाच पर्वत वाटायला लागला. त्याच्या गुहेतनं यक्ष गंधर्व अशा अदृश्य योनीचे लोक आपल्या बायकांबरोबर मद्यपान वगैरे करत होते, ते सगळे घाबरून बाहेर पळाले. तिथनं ऋषी मुनी लांब पळाले. आकाशातनं जाणारी देवांची विमानं वाटेत थांबली की इकडं चाललंय काय बघायला. आणि त्यावेळेला याचा दबाव पर्वतावर वाढायला लागल्यावर संपूर्ण पर्वत थरथरायला लागलेला आहे, कडकडायला लागलेला आहे. आणि सरते शेवटी तो एका टोकावर आलाय. त्यानं जोरदार हुंकार केलेला आहे आणि त्यानं सगळे वानर असे चकितून त्याच्याकडे बघायला लागलेत. त्यानं म्हणलाय, आता दाखवतो तुम्हाला, म्हणला सीतामाई इथं नाही लंकेत, स्वर्गात असली तरी घेऊन आल्याशिवाय राहत नाही. आणि तिथनं त्यानं स्वतःचे हात पर्वतावर टेकलेत आणि गुडघे वाकवलेत. 100 मीटरची रेस कधी टीव्हीवर बघितली आहे काय? त्याच्या आधी जी पोझिशन असते तिचं पोझिशनचं वर्णन वाल्मिकी करतात. आणि त्यानं गुडघ्यातनं पाय वाकवले, स्वतःची मान अशी आक्रसून घेतली, त्याचे केस सगळे ताट उभे राहिलेले आहेत, कान ताट केले. आणि नंतर त्यानं स्वतःची शेपूट गरुडानं सर्प फेकावा तशी आकाशात फेकली सर्रकन. आणि जोरात हुंकार करून म्हणाला, निघाला मी आता. आणि त्याच वेळेला त्यानं आकाशात जी झेप घेतली ते त्याच्या हातापायाच्या बेचक्यातनं बोटांच्या मोठमोठे वृक्ष त्याच्याबरोबर गेले आकाशात आणि ते खाली यायला लागले. वाल्मिकी लिहितात की परदेशी जाणाऱ्या एखाद्या आपल्या नातेवाईकाला सोडायला गेलेले इतर लोक जसे चौकातनं परत येतात तसे ते वृक्ष परत यायला लागले म्हणे. आणि तिथनं त्याचं उड्डाण ज्यावेळेला समुद्रावर गेलं त्यावेळेला ते वृक्ष त्याच्या अंगावरची फुलं समुद्रावर पडली आणि समुद्र जणू तारकामय आकाशासारखा दिसायला लागला. जणू नक्षत्रच तुटली आहेत आणि तिथं पडली आहेत सगळी. आणि त्यानंतर त्याच्या त्या वेगानं समुद्राचं पाणी जे असं खळखळून उडालं ते पार आकाशाला जाऊन भिडलं. प्रत्यक्षात तुम्ही वर्णन वाचा. आणि हे वर्णन जेव्हा मी वाचायला लागलो तेव्हा माझ्या अंतःकरणात मारुतीची आरती वाजायला लागली. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, कडाडले पर्वत धाके त्रिभुवनी, सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी, जय देव जय श्री हनुमंता, तुमचे नि प्रसादे न भिकृतांता. एवढा ताकदवान तू जर मला प्रसाद देणारा झालास, कृपावंत झालास, तर मी कुणाला घाबरीन. आणि पुढच्या ओळी बघा, बरोबर यावर आहेत की नाही, दुमदुमले पाताळ. तो पर्वताचा जो कडकड कडकड आवाज तळापर्यंत जायला लागला. पाताळाच्या तळाशी कोण आहे?
धरणीधर आहे. धरणीधर म्हणजे कोण? तो नाग ज्याच्यावर पृथ्वी आहे. त्याच्यावर दबाव वाढला त्यामुळे तो थरथरला. दुमदुमले पाताळ उठला परिशब्द, थरथरला धरणीधर मानियाला खेद. अरे एवढी पृथ्वी मी डोक्यावर आजपर्यंत घेतली, मला कधी त्रास झाला नाही, आणि हा कोण आहे माझ्यावर दबाव आणणारा? मानियाला खेद. कडाडले पर्वत, पर्वत कडकड करत होता. उडगण उच्छेद, उडगण म्हणजे नक्षत्रगण. ते पडलेलं ते जे लिहिलं त्यांनी की तारकासारखा समुद्र दिसायला लागला फुलं पडल्यावर. उडगण उच्छेद. रामी रामदासा शक्तीचा शोध किंवा शक्तीचा बोध. जय देव जय देव जय श्री हनुमंता, तुमचे नि प्रसादे न भिकृतांता. मारुतीची आरती ही अशी तयार झाली. एखाद्या प्रतिभावंतानं कृपावंतानं ज्याला प्रसाद मिळालाय भगवंताचा, अशानं रामायण वाचणं आणि तुम्ही मी वाचणे यात किती फरक असतो. ही चिरंतन निर्मिती होऊन गेली की घराघरातनं गायली जायला. आता समुद्रावरनं प्रवास चालू झाला. आता देवाना कुठली गोष्ट सरळ चाललेली कधी मानवत नसती, लक्षात ठेवा. बऱ्याच जणांची तक्रार असते की माझ्याच बाबतीत असं का? काही नाही, सगळ्यांच्या बाबतीत असतं. मारुतीच्या बाबतीत सुद्धा असतं. देवांच्यात चक्क बैठकच झाली. नागमाता सुरसेला बोलवण्यात आलं आणि याच्या मार्गात विघ्न निर्माण कर म्हणून सांगण्यात आलं. बघूया याची शक्ती कशी आहे. निघालाय मोठ्या थाटात, शक्ती कशी आहे बघूया. मग त्यावेळेला नागमाता सुरसा आडवी येऊन उभारली आ करून. म्हणला बाईसाहेब बाजूला सारखा महत्वाच्या कामाला निघालोय. नाही म्हणली, मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे, मी आ केला की ते भक्ष माझ्या तोंडात गेलंच पाहिजे, त्याशिवाय मी हलणार नाही. मारुती चिडला. अहो बाई मी सौजन्यानं सांगतोय, ऐका. नाही ऐकणार. मग माझ्या एवढं तरी तोंड कर. मारुती झाला चांगला दांडगा. तिनं तोंड मोठं केलं. हा पुन्हा मोठा झाला. तिनं आणि दांडगा तोंड केलं. पार तिचं तोंड समुद्रापासून आकाशापर्यंत झाल्यापर्यंत मारुती वाढतच राहील. आणि बुद्धिमत्ता वरिष्ठ माहितो. तिनं सगळ्यात दांडगं तोंड केल्यानंतर मारुती पटकन अंगठ्या एवढा झाला, तिच्या तोंडात गेला, बाहेर आला. तुझी ब्रह्मदेवाची अट पाळली गेली, चल बाजूला होता. म्हणजे मला बऱ्याच वेळा हे वाचताना वाजपेयी सरकार आठवत असतं. ते सरकार चालू असताना समता ममता जयललिता पाळीपाळीन त्यानं छळायचे. तसं हिथं सारखं काही ना काही तर चालायचं. हे संकट दूर केलं तर वाटेत एक पर्वताचं शिखर दिसायला लागलं, आडवं आलेलं. इतका वेळा पर्वत नव्हता ना, आत्ताच कुठनं आला. झाली कहाणी अशी की सागराला इच्छा झाली की हा रामाच्या मदतीला निघालाय, रामाच्या पूर्वजांनी मला खोदलं. म्हणजे कोण? सगर राजाच्या मुलांनी, म्हणून मला सागर म्हणतात. तर आता हा त्यांच्या मदतीला निघालाय, तर याची थोडी मदत आपण करूया की म्हणून त्यानं त्याच्यात लपलेल्या मैनाक नावाच्या पर्वताला सांगितलं की मैनाका, तुझी शिखरं जरा वर काढ आणि त्याला विश्रांतीसाठी थांबा दे. तो तिथं बसू दे, फळं खाऊ दे, निवांत राहू दे, विश्रांती घेऊ दे, मग जाऊ दे, कारण समुद्रात वाटेत थांबायला काहीच नाही आहे रे. मग तेवढी तरी मदत आपण करूया की. मैनाक म्हणला होय बरोबर आहे म्हणला, त्याला मदत केलीच पाहिजे. त्याच्या बापाने माझ्यावर सुद्धा उपकार केलाय म्हणला, त्यामुळे मलाही उपकार फेडायचा आहे. म्हणजे काय म्हणला, पूर्वी आम्हा सगळ्या पर्वतांना पंख होते म्हणला, त्यामुळे आम्ही सर्वत्र उडायचो. मग आमच्यामुळं सगळीकडं ऍक्सिडेंट व्हायचे, क्रॅश व्हायचे. मग इंद्र चिडला आणि एक दिवस वज्र घेऊन आला आणि आमचे पंख कापायला लागला. त्यावेळेस मी घाबरून जोरात पळालो म्हणला. त्यावेळेस याचे बाबा माझ्या मागणं आले. याचे बाबा म्हणजे कोण? वायू. वारा जर पाठीकडनं आला तर तुमचा प्रवास सुखाचा होतो, वारा पुढनं आला तर प्रवास सुखाचा होत नाही. मग त्यामुळे याचे बाबा पाठीकडनं आले आणि त्यांनी मला पळायला मदत केली आणि त्यांच्यामुळे मी जोरात पळालो इंद्रापासून, हिथं सूर मारला म्हणले समुद्रात. मग इंद्रानं शेवटी सांगितलं की पाताळातनं राक्षस वर येतात, तिथल्या त्या भोकावर झाकणासारखं तू बसायचंस तर तुला पंखासकट सोडतो. तेव्हापासून मी पंखासकट राहिलेला एकमेव पर्वत आहे म्हणला. तर मला त्याच्या वडिलांच्या उपकाराची फेड करायची आहे म्हणून मी पण माझं शिखर वर काढतो. म्हणून ते शिखर वर आलं. हनुमंताला वाटलं हे काय विघ्न आडवं आलं. त्यानं दिली छातीची एक धडक जोरात, ते शिखरच मोडलं पहिलं. पर्वत कळवळला. अरे मी तुझ्या मदतीला आलोय, शत्रू म्हणून नाही आलो. तू थोडा वेळ बस नाही तर माझ्या अंगावर. असं सागराला तुझा गौरव करायचा होता आणि मला सुद्धा तुझे उपकार फेडायचे होते वडिलांचे, म्हणून मी आलोय, मी मदतनीस आहे. मग मारुती म्हणला मला त्याची काही आवश्यकता नाही, माझ्यात तेवढी ताकद आहे. आता तुझा मला जो असा गोड स्पर्श झाला त्यात तुमचा सत्कार मी स्वीकारला असं समज आणि बाजूला सरक, मी जातो पुढे. आता या सगळ्या ओळी आपल्याला पुढे देणार आहेत. पाताल देवता अंता म्हणजे ही नागमाता सुरसा,
पाताल देवता हंता इथं घडलं, किंवा तया सागरा भक्तीने गौरवीला तो इथं घडलं. आणि इथनं जाताना शेवटचा एक छायाग्राही जीव होता, त्यानं मारुतीला धरलो. अशी त्याची सावली धरली की तो जीव, ज्याची सावली धरेल तो जीव त्याच्या मुखात जायचा. ती सिंहिका नावाची राक्षसीण होती. आणि सुग्रीवानं तिच्याविषयी सांगितलं तर ते मारुतीला लक्षात आलं की हीच ती दिसतीये. आणि ती आ करून मारुतीचं आकर्षण करायला लागली. मारुती जोरात खेचला जायला लागला. मग मारुतीने इथं तिसरी युक्ती वापरली. त्यानं सरळ सरळ अशी सूर मारल्यासारखी पोझिशन घेतली, म्हणजे वरनं हात जोडले, उलटा झाला, थेट तिच्या तोंडात घुसला, हृदयापर्यंत गेला, तिचं हृदय विदीर्ण केलं नखानी आणि तिला ठार मारून बाहेर आला. सगळ्यांवर उपाय वेगळा बघा. शिवाजी महाराज असंच करत होते. कोणावर रात्रीत हल्ला करत होते, कोणाला भेटील बोलवून पोट फाडत होते. दरवेळेला शत्रू नवा की औषध नवं पाहिजे तर विजय आहे. हे मारुतीनं केलंय. आणि मग मारुती तिथनं लंकेच्या किनाऱ्यावर उतरला. आता हितनं सगळं सांगत बसलो तर आपल्याला रात्र अपुरी पडेल. मला जरा वेळेवर सुद्धा भान ठेवायची सवय आहे. आणि त्यामुळं आपल्याला भीमरूपी जी जन्मकथा बघायची, त्यामुळे हनुमंतासारख्याच उड्या मारतच आपल्याला गेलं पाहिजे. पण एकच गोष्ट मी इथं सांगणार आहे, मग पुढच्या उड्या आपण मारूया, म्हणजे पुढची उडी मारूया, अनेक उड्या नको. हा ज्या वेळेला लंकेत पोचला ना, त्यावेळेला एक घटना दुर्लक्षित झालेली आहे. हा रावणाच्या अंतःपुरात गेला, म्हणजे प्रत्येक राक्षसाच्या घरात नाही हिंडलाय. अंतःपुरात त्यानं रावणाच्या अनेक स्त्रिया बघितल्या. इथे एक लोकांना फार सांगायची सवय असते, रावण फार सज्जन होते म्हणून लिहितात. रावण सज्जन होते, बोधिसत्व होते, तसलं काही नाही आहे रामायणात. आणि त्यांनी सीतेला महिनाभर ठेवलं, खरं हात लावला नाही, किती सज्जन होते, तसलं काही नाही आहे. इथं तुम्ही वाचलत की तुमच्या लक्षात येईल. सावत्रभाऊ कुबेराचा पराभव करून त्यानं ज्या वेळेला पुष्पक विमान स्वतःकडे हिसकावून घेतलं, त्यावेळेला त्या विमानातनं तो जगभर फिरलाय. दिसेल ती सुंदरी विमानात डांबून त्यानं लंकेत आणून ठेवली. मग सीतेला का हात लावला नाही, तर त्यानं हिमालयात असताना कुबेराच्या मुलाची प्रेयसी, नलकुबेर म्हणून कुबेराचा मुलगा होता, त्याची प्रेयसी एक अप्सरा होती. ती त्याला भेटायला जात असताना हिमालयात एके ठिकाणी रावणानं तिला पकडलं आणि ती विनवत होती की तुम्ही माझे नात्यानं सासरे लागता, अशा अर्थानं मला तुम्ही धरू नका. तरी या कामांधानं तिच्यावर बलात्कार केला. तेव्हा तिनं संतापून रावणाला शाप दिलाय की यापुढं कुठल्या स्त्रीवर जर बलात्कार करशील तर मरून पडशील, म्हणून तो हात लावत नसतो. हे मूळ वाचल्याशिवाय कळणार नाही, नुसत्या व्हॉट्सअपवर समजत नाही. आणि म्हणून तो रावण तिथं त्याच्या अंतःपुरात या सगळ्या डांबून आणलेल्या स्त्रिया दुःखी आहेत. कुणी मद्यपान करतेय, कुणी तशीच पडली आहे, कुणाला वस्त्राचं भान नाही. अशा अवस्थेत मारुती या सगळ्या स्त्रिया बघतो. कुणी वीणा वाजवता वाजवता वीणे सकट पडली आहे. आणि मग तिथं एकाएकी मारुती खट्टू होतो. मारुतीचा स्वभाव सांगण्यासारखा मी इतर रेंगाळलोय बरं का, की स्वभाव कसा आहे तो बघायचा आहे. खट्टू होतो आणि मनात येतं, अरे माझा धर्म बुडाला की. कसा धर्म बुडाला? आता हा मारुती हिंडतोय कसा लंकेत, कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून सूक्ष्म रूप धरून हिंडतोय, छोट्या रूपात हिंडतोय. यानं त्या बायकांना बघितलंय, बायकांच्या गावी पण नाहीये, सगळा चाललाय तो याचा मनोव्यापार आहे स्वतःचा. पण तो माझा धर्म बुडाला की. एवढ्या स्त्रियांना कपड्यांचं भान नसताना मी पाहिलं, मी केवढी चूक करून बसलो. आता मी जगाला तोंड कसं दाखवू? केवढा शुद्ध अंतःकरणाचा आहे बघा मारुतीराया. म्हणून समर्थ म्हणतात पुण्यशीला, केवळ पुण्यवान नाही, शीलही पुण्यवान आहे. आणि मी आता म्हणतो माझं जीवन संपून टाकतो, आता हे जगण्यात काही अर्थ नाही असला देह घेऊन. आणि त्यावेळेला त्याच्या मनात दुसरा विचार येतो की अरे नाही, तुझं काही चुकलं नाही, तू सीता मातेला हुडकायला आलास आणि सीता माता स्त्री असल्यानं स्त्रियांच्यातच हुडकलं पाहिजे, पुरुषात कशी सापडेल, म्हणून तू स्त्रियांना बघितलंस, तुझी काही चूक नाही आहे. आणि मग तिथं तो उत्साहानं पुन्हा उठतो. असं सगळं शोध घेत तुम्हाला माहित आहे की प्रमदावन म्हणजे अशोकवन, तिथं ती सीता सापडते वगैरे भरपूर गोष्टी घडतात. मारुतीराया परत येतो आणि रामचंद्रानं सांगतो आता आपण निघालं पाहिजे. सगळे उत्साहानं येतात आणि उत्साहानं आल्यानंतर समुद्र पुन्हा वाट अडवतोय. मग सेतू बांधायचं ठरतं. सेतू बांधून सगळेजण लंकेच्या पाशी येऊन थांबतात. आता युद्धाला सुरुवात होणार आहे. मंडळी,
झटकन आपण जरा मोठी उडी मारली नाही, पण तेवढं आवश्यक होतं, नाही तर आपल्याला खूप वेळ लागला असता एवढा प्रवास करायला. तर तिथं आल्यानंतर सगळी मंडळी, ते युद्ध चालू होतं मोठ्या प्रमाणात. त्याची व्यूहरचना वगैरे फार छान सांगितली आहे बरं का. आधी भरपूर वेळ झालेला आहे. यात सुग्रीव एकदा रावणाच्या अंगावर जातो, आताताईपणा करतो वगैरे, भरपूर भरपूर गोष्टी घडतात. पण तिथं मुख्य युद्ध चालू झाल्यावर रावणाच्या मनात असं येतं की हे काय उगीच कुठला तर मानव आलाय म्हणला, मी त्रिलोक विजयी आहे आणि काय लढत बसायचं याला, याचा मीच जातो आणि नाश करून टाकतो, उगीच आमचे राक्षस मरायला लागलेत म्हणून. आणि म्हणून रावण स्वतः मैदानात उतरतो. आता रावणानं सगळ्या जागतिक आत्ता आधुनिक लोक जे करतात की नाही, त्या सगळ्या असे टॅक्टिक्स म्हणतात त्या केलेल्या असतात बरं का. हे राक्षस जर मेला तर राक्षस मेलेले दिसून आपली अब्रू जगासमोर जाऊ नये म्हणून त्यानं एक टीम बसवलेली असते राक्षसांची, की मेलेला राक्षस उचलायचा आणि पलीकडच्या समुद्रात नेऊन टाकायचा. म्हणजे राक्षस मरतायत हे दिसू नये, वानर मरताना दिसू देत. हे सगळ्या प्रकारचं युद्ध रावण खेळतो. ते संपूर्णच टाकावं म्हणून स्वतःच्या पराक्रमावर विश्वास ठेवून उतरला येतो. रावणाचं वर्णन दिसण्याचं बऱ्याच वेळा वाल्मिनी कोळशाचा पर्वत म्हणून केलंय बरं का, की कोळशाचा दांडगा पर्वत असावा तसा तो रावण दिसतो. म्हणजे काळा कुट्ट होता तो. आपल्या म्हणजे टीव्हीवरच्या रामायणात गोरापान होता, देखणा होता, पण ह्या मूळ रामायणात तो काळा कुट्ट कोळशाचा पर्वत आहे आणि त्याच्या कमरेला कायम लाल वस्त्र आहे. हे विशेष सांगण्यासारखं. अशा रीतीनं सोन्याचे दागिने वगैरे घातलेला तो त्रिलोकीचा राजा असा दशमुख उतरलेला आहे मैदानात. आणि मैदानात उतरून त्यानं पराक्रम चालू केला. त्यावेळेला राम पदाती होते आणि रावण रथात होता. राम पदाती होते, रावण रथात होता. अलीकडचे जे विद्वान आहेत ते या विषयावर कधी बोलताना तुम्हाला ऐकायला आलेत का, की हे युद्ध विषम होतं, राम विषम युद्ध खेळत होता? हे जर उलट असतं तर 50 जणांनी तुम्हाला सांगितलं असतं की रावण पदाती होता कर राम रथातनं लढत होता, हे विषम होतं. हे 50 भारतीयांनी तुम्हाला सांगितलं असतं. जसं कर्णाचं सांगतात की कर्ण रथाचं चाक काढत होता तेव्हा अर्जुनानं बाण मारला. सचिन कानेटकर नावाचं माझं युट्यूब चॅनल आहे, आमचे दायमा म्हणून विद्यार्थी आहेत त्यांनी निर्माण केलं ते. त्याच्यात तुम्हाला कर्णावर माझा व्हिडिओ मिळेल आणि त्यात तुम्हाला सगळं समजावून सांगितलंय की या योद्ध्यांबरोबर मोठ्या 2-3 रथ असतात. हा चाक राखायला, इकडचं चाक राखायला, पाठ राखायला. आणि महत्वाच्या योद्ध्याचा रथ ज्या वेळेला मोडतो किंवा घोडे मरतात किंवा सारथी मरतो त्यावेळेला महत्वाचा योद्धा दुसऱ्या रथात उडी मारून लढत असतो. कौरवांनी विजयाचं श्रेय कधीही पांडवांना जाऊ नये म्हणताना नाना नाटकं केली आहेत. एक भूरिश्रवा नावाचा योद्धा आहे, तो सात्यकीशी लढत असतो, बरोबरीची लढाई चालू असते. पुढे भूरिश्रवाला सात्यकी ऐकत नाही म्हणल्यावर तो एकाएकी तलवार टाकतो आणि तपश्चर्याला बसतो डोळे मिटून. मग सात्यकी जातो आणि त्याचं मुंडकं उडवतो. लगेच सगळे बोलायला चालू करतात, तपाला बसला आणि मुंडकं उडवलं, तपाला बसला. अरे रणांगणात आलायस तू, लढायला आलायस का तपाला आलायस? ही नाटकं असतात. तसं ते चाक काढतोय नाटक आहे म्हणला कृष्ण, मारून टाक त्याला. त्याचा अर्जुनाने यापूर्वी 4 वेळा पराभव केलेला असतो कर्णाचा. हा सारखा नाटक करतोय म्हणजे मारून टाक याला, हे सुधारणार नाही कधी. तो दुसऱ्या रथात लढू शकला असता, पण यावर भारतीय कधी बोलत नाहीत का? मृत्युंजयकारांनी त्याची वकिली करायला कादंबरी लिहिली ना, ती वाचणार आणि कर्णावर बोलणार. व्यासाचं महाभारत कोण वाचणारच नाही. ते वाचा आणि मग बोला. तसं आहे इथं राम पदाती आहेत. खरं कुठलाही भारतीय म्हणत नाही, वालीची गोष्ट सांगतात. खरं पदाती राम रावणाशी लढला रथातल्या असं कधी सांगत नाहीत. राम साधा नाही लढला. रावण समोर आल्यानंतर असं शरसंधान रामाने केलेलं आहे की रावणाचा मुकुट उडवला, ध्वज तोडला, रथ मोडला, रावण भोळून पडला. भोळून पडल्यावर त्याला सांगितलं जा उठ, ताजा तवा नवून पुन्हा लढायला, आता तुला मारत नाही. याला म्हणतात राम. हो, असा तो रावण परत जाताना लंकेतनं सगळे नागरिक बघत होते. खाल मानेनं हा चाललेला आहे. आणि इंद्रजिताला सगळ्यात वाईट वाटलं की आपला पराक्रमी बाप पहिल्यांदाच खाल मानेनं येत. इंद्रजितानं त्याचा यज्ञ करून त्याच्या शक्ती प्राप्त केल्यानं तो रणांगणात आला आणि अदृश्य होऊन, ही शक्ती त्यांच्याकडे होती, ती रामाकडे नव्हती, तो मानव स्वरूपात होता. अदृश्य होऊन त्यानं सगळ्या सैन्यावर ब्रह्मास्त्र चालवलं
हवेतनं अनंत बाण यायला लागले. प्रत्येक वानराच्या, रामाच्या, लक्ष्मणाच्या, जांबुवंताच्या अंगात सटा 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 बाण घुसायला लागलेत. काय चाललंय कळेना. सगळी मंडळी जखमा आणि बेजार होऊन बेशुद्ध पडायला लागलेत. आपल्या वाचनात हा कधी सर्ग नाही आहे. हा 73वा सर्ग आहे युद्धकांडातला. आपल्याकडे कथा माहित आहे ती पुढची माहित आहे. कुठली? लक्ष्मणा आली मूर्छा लागून या बाण, द्रोणागिरीसाठी रायात केले तू उड्डाण. ही कथा नंतर येते. सुरुवातीला ही कथा येते. मी आत्ता जी सांगतोय ती रामदास स्वामींनी वाचलेली आहे. त्या इथं 73वा सर्ग मी मुद्दाहून सांगितला तुम्हाला युद्धकांडातला. तरी सटा 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 बाण सगळे अंगात घुसायला लागल्यानंतर रामासकट सगळे आडवे पडलेत. संध्याकाळपर्यंत हा ब्रह्मास्त्राचा प्रयोग चालू होता. संध्याकाळी वातावरण भयंकर भयानक झालं. रामच पडलेत म्हणल्यावर युद्धात राहिलं काय? राम संपलं की सगळं संपलं की हो. आणि दोघच फक्त उभेत. एक विभीषण, त्याला तपश्चर्येत वर मिळालेला असतो की ब्रह्मास्त्राचा परिणाम होणार नाही. आणि दुसरा हनुमान, त्याला ब्रह्माने सांगितलेलं असतं तुझ्यावर कशाचा परिणाम होणार. संपूर्ण सैन्यात दोघच उभेत. बाकी सगळं सैन्य पडलेलं आहे. सायंकाळ झालेली आहे. सायंकाळी पाणी भयंकर दिसतं बघा तुम्ही. पूर आल्यानंतर मुद्दाम अनुभव घेऊन बघा. दिवसापेक्षा रात्री पाणी भयंकर दिसतं. आणि त्यात समुद्राची गाज आहे, तिचा आवाज आहे. भयान वातावरण आहे. पानिपतावर योद्धे पडले ते त्याचीही मला आठवण झाली. हे सगळे असे पडले आणि त्यावेळेला हनुमान आणि विभीषण एकमेकाकडे बघताय. आणि विभीषण धर्ममार्गावर कायम स्थित आहे. त्यानं आयुष्यभरासाठी धर्ममार्ग निवडलेला आहे. तो म्हणतो मारुतीराया काळजी करू नको. मला खात्री आहे की ब्रह्मास्त्राला सन्मान देण्याकरता या सगळ्यांनी हे स्वीकारले. पण राम लक्ष्मण प्राण धरून आहेत देहात. आपण जांबुवंतांना हुडकूया. ते पुरातन आहेत आणि त्यांना काही उपाय माहीत असेल आणि त्यांना आपण विचारूया. तू आशा सोडू नको. आणि मग दोघं मिळून जांबुवंतांना हुडकायला लागतात. आणि मग जांबुवंतांना हुडकत असताना एके ठिकाणी विभीषणाला जांबुवंत दिसतात. तेही पडलेले आहेत आसन्न मरणावस्थेत. कारण तो महोदय आपण देहात प्राण धरून आहात का? त्यावेळेस जांबुवंत क्षीण आवाजात म्हणतो विभीषणा, मला फक्त तुझा आवाज ऐकू येतोय. तुला मी डोळे उघडून बघूही शकत नाही. माझी शक्ती एवढी क्षीण झालेली आहे. तू मला पहिल्यांदा सांग मारुती इथं आहे का? विभीषण त्याही अवस्थेत चकित होतो. रामाची चौकशी करत नाहीत, लक्ष्मणाची करत नाहीत, राजे सुग्रीवांची करत नाहीत. पहिली चौकशी कोणाची करतात? मारुतीची. विभीषण त्याही अवस्थेत विचारतो की अहो तुम्ही सगळ्यांना सोडून मारुतीची चौकशी का करताय? तिथं फार मोठं वाक्य आहे जांबुवंताचं. लक्षात ठेवा. कुठला माणूस तुमचं कौतुक करतो हे महत्वाचं आहे. खरे वाचनालयात, या वाचनालयात टिळकांनी दिलेला अभिप्राय दाखवला जाईल लोकांना, कानिटकरनं दिलेला नव्हे. का? तेवढा व्यक्तिमत्वातला फरक आहे हे लक्षात ठेवा. तसं जांबुवंत म्हणतोय हे लक्षात ठेवा. जांबुवंत म्हणतो विभीषणाला, विभीषणा एक लक्षात ठेव, मारुती असेल तर आपण आहोत, तो नसेल तर आपण संपलो. तुम्ही आम्ही हे लक्षात ठेवायचंय. तो अजून आहे आपल्यासाठी. त्याला पकडा म्हणजे आपल्यात राम राहील. हा, मारुती असेल तर आपण आहोत, मारुती नसेल तर आपण संपलो, असं जांबुवंत सांगतो. मारुती आहेत. हो हनुमान इकडे या, तुम्हाला बोलवत आहे. हनुमान म्हणतो काय करू सांगा? आसाच्या आसा हिमालयात जावं. तिथं 4 वनस्पती तुला चमकताना दिसतील. संजीवनी, विशल्यकर्णी, सुवर्णकर्णी, संघाती नावाच्या. त्या घेऊन ये. त्यातले औषधी गुण यावर मात करू शकतात. जसा गेलास तसा परत ये, पटकन जा. हनुमान त्या क्षणी उड्डाण करतात, हिमालयात जातात. हिमालयात गेल्यानंतर त्या वनस्पतीत चमकायच्या बंद होतात. आता वाल्मिकी लिहितात की या वनस्पतींना वाटतं हा आपल्याला चोरून नेणार आहे म्हणून त्यांनी स्वतःला लपवलं. काही चमकलं नसेल, कदाचित काही प्रकाशाचं रिफ्लेक्शन म्हणून चमकलं जातं, तसा प्रकाश आला नसेल, त्यांचा अंतःप्रकाश जागृत झाला नसेल, काय पण ते चमकतच नाही. इथं चिंचोलकर आले ते बघा बोलायला या व्याख्यानमालेत. तेव्हा ते म्हणले ते की औषध मिळालं नाही म्हणून रडत सांगणाऱ्यांपैकी हा मुलगा नव्हता. मेडिकल स्टोअर उचलून आणण्याची ताकद होती याची. तसं त्यानं संतापला हनुमान आणि त्यानं ते पर्वताचं शिखरच उपटलं आणि तो घेऊन आला. त्याच्या कहाण्या अजून सांगतात. पुरंदर किल्ल्यावर वगैरे जावा,
तिथं औषधी वनस्पती मिळतात. ते सांगतात द्रोणागिरी नेला तेव्हा पडलेला तुकडा या म्हणून. आणि तसा तो द्रोणागिरी तो लंकेत घेऊन येतो मारुतीराया आणि त्या समुद्राकाठी असा ठेवतो. त्याच्यावरनं वाऱ्याची झुळूक येते. त्या वनस्पतींचा वास एवढा ताकदवान असतो की सगळ्यांच्या अंगात घुसलेले बाण पटा 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 बाहेर पडायला लागतात. आणि ती सगळी सैन्य राम लक्ष्मणासकट ताजा तवान होऊन उठून बसतो. उठून बसल्यावर मारुतीराया काय पर्यावरणवादी होता का काय कुणास ठाऊक, तो तर पर्वत उचलतो. आता भेटेल की नाही, एवढं मोठं काम केलं म्हटल्यावर रामाला भेटेल, मिठी मारेल, सुग्रीवाला सांगेल मी मोठं काम केलं बघा, जांबवंताला सांगेल तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं म्हणून. नाही, कुणालाही भेटत नाही. तो पर्वत उचलतो, होता तिथं नेऊन ठेवतो आणि परत येतो. हे काय डोकं कुणास ठाऊक. आणि त्यानंतर सर्वांना भेटतो. सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झालेला असतो. आणि इथं रामदास स्वामी भीमरूपी लिहायला लागतात. आता ओळीनं भीमरूपी म्हणायचे ना, आपण थांबायचे. भीमरूपी, भीम याचा अर्थ भव्य रूप, भीम याचा अर्थ भयंकर भव्य. भीमरूपी महारुद्रा, हा रुद्राचा अवतार आहे. भीमरूपी महारुद्रा, वज्र ज्याचा अंग वज्रासारखा आहे, वज्र हनुमान, हनुवटी तुटल्यानं हनुमान, मारुती मरुताचा मुलगा, वनारी अशोकवन त्यानं उद्ध्वस्त केलं, त्याचा शत्रू म्हणजे आरी, वनारी. किंवा मग वानरी अंजनी सुता सुद्धा तुम्ही म्हणू शकता की अंजनी नावाच्या वानरीचा मुलगा. वनारी अंजनी सुता, रामदूता प्रभंजना, प्रभंजन म्हणजे फोडणारा, पर्वत तोडूनच आणला. वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना, महाबळी सगळ्यात बलशाली आहे, प्राणदाता कळला का तुम्हाला, सगळ्यांना प्राण त्यानं दिले. महाबळी प्राणदाता, सकळा उठवी बळे. आता सगळ्यांना कुठं उठवलं, रणांगणात सगळे झोपले ते, सकळा उठवी बळे. त्यानं झालं काय, सौख्यकारी, सुख निर्माण झालं. हरण कशाचं झालं, दुःखहारी, सौख्यकारी दुःखहारी. दूत कुणाचा, रामाचा, वैष्णव गायका, शेवटी वैष्णवाचाच दूत आहे, त्याची स्तुती गातो. महाबळी प्राणदाता, सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका, दीनानाथा, दीननाथा पाहिजे खरं म्हणजे, जो दीन आहेत त्यांचा नाथ, हरी रूपा. हरी हा शब्द रामायणात वानर या अर्थानं आलाय. संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ असतात बघा. हरी म्हणजे संकट हारणारा, हरी तो विष्णू. हरी म्हणजे शार्दूल किंवा सिंह, नरहरी म्हणतो आपण, नरसिंह. आणि तसा इथं हरी रूप जे आहे ते वानर रूप आहे. दीनानाथा हरी रूपा, सुंदरा जगदांतरा, पाताल देवता. सुंदर आहेस, व्यायाम केलेलं शरीर आहे त्याचं, उघडी ढोलं नाही आहे. सुंदरा जगदांतरा, पाताल देवता हंता. पाताल देवतेला ते आज जाताना मारलं, तुम्हाला माहित आहे, सुरसेला. पाताल देवता हंता, भव्य सिंदूर लेपना. आता रामदास स्वामी लिहिताना आधुनिक मूर्ती समोर लिहितात ना, कदाचित ती चाफळची मूर्ती असेल किंवा 32 शिराळ्याची असेल 11 मारुतीपैकी. का तर या वर्णनात घंटा किणकिण नागराजे आहे ना, तर चाफळला आणि 32 शिराळ्याला कमरेला घंटा काढलेल्या आहेत बारक्या बारक्या बारक्या. म्हणून तिथं कुठंतरी रामदास स्वामी हे लिहित असतील, माहित नाही मला, का आधी नाशकात लिहिलं तेही माहित नाही. मला वाटतं नाशकात लिहिलं असेल, त्यांच्या डोळ्यासमोर तशी मूर्ती असेल. तर दीनानाथा हरिरूपा, सुंदरा जगदांतरा, पाताल देवता हंता, भव्य सिंदूर लेपना. लोकनाथा, सगळ्या लोकांचा तू नाथ आहेस. जगन्नाथ, सगळ्या जगाचा नाथ आहेस. प्राणनाथ, सगळ्यांच्या प्राणाचा नाथ तूच आहेस, कारण तूच दिलेस. प्राणनाथा, पुरातना, अतिशय पुरातन आहेस, अजून आहेस, पुरातना. पुण्यवंता, तू पुण्यवान आहेस. हो, अरे आम्ही सगळे देवाकडे जातो, रामाकडे जातो, ते आम्हाला मदत कर म्हणून जातो. त्राहिमाम म्हणतो, देवा दया कर म्हणतो, देवा कृपा कर म्हणतो, पण तू देवाना मदत करणार आहेस, मग तुझं पुण्य किती. पुण्यवंता, पुण्यशीला. अरे केवळ झोपलेल्या स्त्रियांना बघून सुद्धा तुला शील आपलं ढळलं काय वाटलं, एवढं पुण्यमय शील आहे. पुण्यवंता, पुण्यशीला. पावना, खऱ्या अर्थानं पवित्र आहेस, आणि पवनाचा मुलगा या अर्थानं पावन आहेस. पावना, परितोषका, सगळ्यांना आनंद देतोस. पावना, परितोषका. ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे. वीररसात्मक वर्णन आहे की ध्वज असा भगवा जावा आकाशात, तसा आवेशानं जातोस. आवेशे लोटला पुढे. काळाग्नी, काळ रुद्राग्नी, देखता कापती भये. काळ सुद्धा तुला बघून कापायला लागतो. काळाग्नी, काळ रुद्राग्नी, देखता कापती भये. ब्रह्मांडे माईले नेणो आवडे दंतपंगती.
चिडून बघितलं, दात ओठ खाऊन, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळे. भ्रुकुटी ताट केली, ज्वाळा चालल्या डोळ्यातनं संतापलास की. पुच्छ दे मुरडीले माथा किरीटी कुंडले बळी. मारुतीच्या मूर्तीचं पुच्छ असं असतं बघा माथ्यापाशी. पुच्छ ते मुरडीले माथा, किरीट असतं, कुंडले बरी, सुवर्ण कटिका असोटी. त्याला सुवर्ण कौपिन जन्मजात होती अशी एक कथा आहे ना. आणि मग कटिका असोटी, घंटा किणकिण नागरा. त्या कमरेला अशा घंटा पण दाखवल्यात छोट्या छोट्या. घंटा किणकिण नागरा, ठकारे पर्वता ईसा नेटका सडपातळू. तू पर्वतासारखा उभा ठाकतोस, नेटका आणि सडपातळ आहेस. नेटका सडपातळू म्हणजे ज्याला व्ही शेप बॉडी म्हणतात की नाही तसं वर्णन. ठकारे पर्वता ईसा नेटका सडपातळू. चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी. विजेसारखं चपळांग आहे. चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. आता सीतेच्या शोधाला दक्षिणेकडे उड्डाण केले, पण उत्तरेकडे कधी गेला? या प्रसंगात गेला. या प्रसंगावर भीमरूपी आहे ना, तिथं उत्तरेत गेला आणायला. झेपावे उत्तरेकडे, मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. तो मंदार पर्वतासारखा द्रोण पर्वत क्रोधानं उत्पाटला. आणिला मागुता नेला, आला गेला मनोगती. स्पष्ट आहे की नाही भीमरूपी इथं? आणिला मागुता नेला, आला गेला मनोगती. मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे. अणुपासोनी ब्रह्मांड एवढा होत जातसे, तयासी तुलना कोठे मेरू मंदार धाकुटे. मेरू पर्वत सुद्धा तुझ्या तुलनेत छोटा पडावा रे. मेरू मंदार धाकुटे. ब्रह्मांडा पाहता वेडे वज्रपुच्छे करू शके, तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे. आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाडे भेदिले शिन्यमंडळा. सगळं वर्णन केलेलं आहे. आणि मग फलश्रुती सांगितली आहे की असा तू आमच्या मागं उभारल्यावर काय होईल? धनधान्य पशुवृद्धी, पुत्र पौत्र समस्त ही पावती, रूप विद्यादी स्तोत्र पाठे करून या. धनधान्य पशुवृद्धी होणारच तुम्ही एवढे कर्तबगार झाल्यावर. आणि रूपविद्या सुद्धा तुम्हाला पावणारच तशा बुद्धिमंताची तुम्ही तपश्चर्या केल्यानंतर. आणि रूप कधी मिळतं? व्यायाम केल्यावर मिळतं. रूपविद्यादी स्तोत्रपाठे करून या. भूत प्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती. कणखर शरीर असेल तर हे कशाला येतील? भूत प्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती. तुटती चिंता. शरीर बलशाली असेल, भरपूर काम केलं असेल तर चिंता राहत नाहीत. तुटची चिंता. आनंदे भीमदर्शने. भव्य दर्शन घेतलं की आनंद निर्माण होईल. हे जरा 15 श्लोकी लाभली शोभली वही, दृढंदयो निसंदेयो संख्या चंद्रकला गुणे. आता ही संख्या चंद्रकला गुणे काय? तर काही जण भीमरूपीची उपासना अशी करतात की प्रतिपदेला एकदा म्हणतात, द्वितीयेला 2दा, तृतीयेला 3दा, असं 15 पर्यंत वाढवत नेतात. आणि 15 पुन्हा 1 पर्यंत असं महिनाभर भीमरूपीचं व्रत करतात काही जण. मग कदाचित संख्या चंद्रकला गुणे असं सुद्धा असेल. किंवा आम्ही म्हणतो आजपासून व्यायामाला सुरुवात करा आणि चंद्रकला गुणे वाढवत न्या, म्हणजे तुमचं शरीर सुद्धा तसं होईल. संख्या चंद्रकला गुणे. रामदासी अग्रगण्य. रामदास सगळे जे आहेत जगात त्यातला अग्रगण्य कोण आहे? हा पहिलं नाव कोणाचं घ्यायचं? याचं. रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडनू. कपिकुळाला मंडन झाला, भूषण झाला. रामरूपी. मग अशी सांगितलं ना, आत्मरूपानं तून मी एकच आहे. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नास्यति. आपण दर्शन घेतलं तर आपले दोष निघून जातात, असं त्याचं दर्शन. इति श्री रामदास कृतम संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम. शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल व्याख्यानम संपूर्णम. भारत माता की जय. महावीर बजरंग बली की, प्रभु रामचंद्र की. भीमरूपीची जन्मकथा या विषयावर अत्यंत सुंदर असं विवेचन आज इथं कानिटकर सरांनी केलं. खरोखर अनेक कथानकं उपकथानकं यामध्ये समाविष्ट होती. त्यांचा मागोवा घेत घेत आणि पुन्हा मूळ कथानकावर येत अतिशय सुंदर गुंफण सरांनी केली. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आणि खरे मंदिरच्या वतीनं मी सरांचे खूप खूप धन्यवाद देते. सरांना सर्वांसाठी एक निवेदन आहे नम्र, आपण थोडा वेळ थांबूया
कृतज्ञता ही 2च मिनिटांची असते, पण तेवढ्यासाठी उठून जाणं ही आपली परंपरा नाही. कृपया आपण 2 मिनिटं थांबून घेऊ. आजच्या या व्याख्यान पुष्पासाठी माननीय सच्चिदानंद कानिटकर सर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी अतिशय सुंदर आणि एक वेगळा विषय आपल्या सर्वांसमोर मांडला. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते आणि त्यांना संस्थेचं स्मृतिचिन्ह आणि एक पुष्प वृक्ष देण्याची विनंती करते. एक रोप, संस्थेचं स्मृतिचिन्ह आणि काही पुस्तकं या ठिकाणी सरांना भेट दिली जात आहेत. सरांनी त्याचा स्वीकार करावा. यानंतर सर्वांसाठी एक निवेदन आहे. पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि विवेक व्यासपीठ आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140व्या जयंतीनिमित्त वीरभूमी परिक्रमा विचार जागरण सप्ताह, कालावधी आहे 21 मे ते 28 मे 2023, रविवार दिनांक 21 मे 2023. पर्यावरणपूरक सायकल रॅली सुरू होणार आहे. सकाळी 7 वाजता प्रारंभ होईल क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग इथून आणि सांगता होईल क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्मारक सांगली या ठिकाणी. यानंतर 21 तारखेलाच संध्याकाळी 6 वाजता स्वतंत्रते भगवते हा दीपक पाटणकर दिग्दर्शित लहान मुलांच्या गाण्याचा कार्यक्रम सादर होईल. स्थळ आहे क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्मारक सांगली. सोमवार दिनांक 22 मे 2023 अपर्णा चोथे यांचे त्या तिघी हे एकपात्री हा नाट्यप्रवेश आहे. स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात समिधा. स्थळ आहे भावे नाट्यगृह सांगली. वेळ संध्याकाळी 6 वाजता. मंगळवार दिनांक 23 मे 2023 स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान निर्मित उत्सव तेजाचा स्वातंत्र्यवीरांचा काव्य, नाट्य, नृत्य, कलाकृती विशेष उपस्थिती आहे. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज मठाधिपती, कणेरी मठ, कोल्हापूर. स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान मैदान सांगली. वेळ संध्याकाळी 6 वाजता. बुधवार दिनांक 24 मे 2023 यतीन ठाकूर यांचे कृतज्ञ मी कृतार्थ मी हे नाटक आहे. स्थळ बालगंधर्व नाट्यगृह मिरज. वेळ संध्याकाळी 6 वाजता. गुरुवार दिनांक 25 मे 2023 संस्कार भारती पिंपरी चिंचवड यांची निर्मिती असलेलं अनादिमी अनंतमी साहित्य, संगीत, नृत्य, कलात्मक सादरीकरण असा हा कार्यक्रम आहे. स्थळ भावे नाट्यगृह सांगली. वेळ सायंकाळी 6 वाजता. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित माझी जन्मठेप अभिवाचनाचा रंगमंचीय नाट्याविष्कार. निर्मिती आणि संकल्पना आहे श्री अनंत वसंत पणशीकर. स्थळ बालगंधर्व नाट्यगृह मिरज. वेळ सायंकाळी 6 वाजता. शनिवार दिनांक 27 मे 2023 राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण चारुदत्त आफळे कीर्तन सेवा. स्थळ क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्मारक सांगली. वेळ संध्याकाळी 6 वाजता. रविवार दिनांक 28 मे 2023 श्री योगेश सोमण लिखित आणि दिग्दर्शित सावरकर आणि मृत्यू संवाद हा नाट्यप्रयोग सादर होईल. स्थळ भावे नाट्यगृह सांगली. वेळ सायंकाळी 6 वाजता. या सर्व कार्यक्रमांना आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहूया. सर्व नागरिकांना आणि सावरकर प्रेमींना ही कळकळीची विनंती आहे, सावरकरांचे विचार आपल्या सर्वांपर्यंत पोचवावे, त्याचं जनजागरण अधिक प्रमाणात व्हावं हा यामागचा उद्देश आहे. आणि त्यासाठी हे 7 दिवस आपण आपल्या कार्यव्यस्ततेतून वेळ काढूया आणि सावरकरांचं जीवनचरित्र अधिकाधिक स्वतः समजून घेऊन इतरांपर्यंतही पोचवूया. यासाठी अधिकाधिक तरुण मुलामुलींना आपण प्रेरित करूया आणि त्यांना आपल्याबरोबर कार्यक्रमासाठी घेऊन येऊया. दररोज कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 6 वाजता आहे. स्थळ वेगवेगळं आहे. याचं व्हॉट्सअपवरून पण वेगवेगळ्या ठिकाणी याचा प्रसार होतोय. आपण त्याला प्रतिसाद देऊ. आपल्यापर्यंत आलेले मेसेज आणखीन आपल्या ओळखीच्या लोकांना पोचवूया आणि सावरकरांच्या विचारांचं जागरण संपूर्ण आपल्या परिसरामध्ये करूया. धन्यवाद. उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या सोमवार दिनांक 15 मे 2023 पुष्प 14व श्री जगन्नाथ गायकवाड बेळंकीकर इनामदार यांच्याकडून पुरस्कृत आहे. वक्ते माननीय श्रीयुत सनत गानू आणि सायली तांबणे पुणे. विषय आहे बहुरी अकेला. पंडित कुमार गंधर्व यांच्या गाण्यातील आणि त्यामागच्या चिंतनातील निवडक पैलूंवर दृकश्राव्य सादरीकरण या ठिकाणी सादर होईल.
पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा विशेष कार्यक्रम संस्था आयोजित करीत आहे. उद्या बरोबर 6:45 वाजता कार्यक्रम सुरू होईल. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचाही आनंद घेऊया. धन्यवाद.